बेलापूर शाखेने जे आज सत्यशोधक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्यातल्या 8व्या भाषणाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेले आहात. आपणा सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी फक्त एकच इथे मी सांगते परत एकदा की फेसबुक लाईव्ह हा आपला कार्यक्रम नक्कीच होणार होता, परंतु काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल अडचण निर्माण झालेली आहे. पण समजा जरी आपल्याला फेसबुक लाईव्ह जरी आता करता आलं नाही तरी हे कार्यक्रम आपण रेकॉर्ड करतोय, त्यामुळे आपल्याला त्याच्यानंतर हा फेसबुकवर नक्कीच बघता येईल. त्याच्याबद्दल काहीच काळजी बाळगू नका. फक्त आता लाईव्ह होईल की नाही हे जरा थोडीशी शंका वाटते. पण आता अधिक आपण वेळ न दवडता मला असं वाटतं आपण आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पुन्हा एकदा सगळे आपण जमलात त्या आपणा सर्वांचं मी स्वागत करते. आणि आता आपण बघतोय की कोरोनाची साथ गेल्या वर्षीपासून हे सगळं सुरू झालंय प्रकरण, आणि आता ती संपेल अशी आपण वाट बघत होतो. आणि ही अशी संपेल अशी वाट बघत असतानाच आता ही कोरोनाची परत दुसरी लाट अत्यंत जोराने तीव्रतेने आपल्यावर आघात करते. आणि ह्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपले अनेक परिवर्तनाच्या चळवळीतले आंदोलनातले कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कवी, साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक असे अनेक लोक आपल्यातनं निघून गेलेले आहेत. या सर्वांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या वतीने आम्ही आदरांजली व्यक्त करतो. ही आदरांजली व्यक्त करून आपण आजच्या सत्यशोधक व्याख्यानमालेच्या आजच्या 8व्या भाषणाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. साथी आपणा सर्वांना कल्पना आहे की सप्टेंबर 2020 पासून बेलापूर शाखेने आम्ही हा सत्यशोधक व्याख्यानमालेचं आयोजन करायला सुरुवात केली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीशी निगडीत अशी जी 20 तारीख आहे, 20 ऑगस्टला त्यांचा खून करण्यात आला, तर ही जी त्यांच्या स्मृतीशी निगडीत असलेली 20 तारीख आहे, तर आम्ही असा विचार केला की दर महिन्याच्या 20 तारखेला आपण एक सत्यशोधक व्याख्यानमाला च्या तर्फे एक भाषण आयोजित करूया. आणि आम्ही सप्टेंबर 2020 पासून ही भाषण आम्ही आयोजित केली. आता हे व्याख्यानमालेचं आयोजन करत असताना आणि सत्यशोधक व्याख्यानमाला असं आम्ही त्याचं नाव ठेवलं होतं, त्यामुळे सत्यशोधक व्याख्यानमालेचं आयोजन करत असताना सत्यशोधक या शब्दाचा थोडा व्यापक अर्थ आम्ही लक्षात घेतला. आणि एकूणच व्यापक परिवर्तनाचा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये अशी जी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी समाजाला पुरोगामी दिशेने नेण्यासाठी अत्यंत क्रांतिकारी विचार मांडले. केवळ विचार मांडले असं नाही, तर त्यांनी कृती केली. त्या विचारांच्यासाठी त्यांनी संघर्ष केला. अशी जी व्यक्तिमत्व आहेत, या व्यक्तिमत्वांच्या जीवन कार्याविषयी आपण जाणून घ्यावं असा विचार करून आम्ही या सत्यशोधन व्याख्यानमालेचं आयोजन करत आहोत. आणि यातही आम्ही असा एक परत निकष लावला की जी व्यक्तिमत्व आपल्याला फारशी परिचित नाही, म्हणजे त्यांची नावं माहिती आहेत, अत्यंत ढोबळ मानाने त्यांनी काय केलं, त्यांनी काय विचार मांडले ह्याच्याबद्दल आपल्याला कल्पना आहे, परंतु त्यांच्याबद्दल अतिशय तपशीलवार किंवा अशी व्यवस्थित अशी माहिती आपल्याकडे नाही. आणि म्हणून आम्ही जी आतापर्यंत जी आम्ही 7 भाषणं आयोजित केली, त्या 7 भाषणांच्या वर जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला असं लक्षात येईल की सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर नरेंद्र लांजेवार बुलढाण्याचे जे वार्तापत्राचे सहसंपादक आहेत त्यांचं भाषण ठेवलं होतं. त्याच्यानंतर शाहीर अमर शेख यांच्याविषयी कॉम्रेड सुबोध मोरे मुंबईतले यांनी भाषण केलं. त्याच्यानंतर आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी डॉक्टर हनुमंत भवरी यांनी आपले विचार मांडले. गाडगे बाबांच्या बद्दल डॉक्टर किसन वाघ बुलढाण्याचे त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती दिली. त्याच्यानंतर रधो कर्वेंच्या वर डॉक्टर प्रदीप पाटील सांगलीचे त्यांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या डॉक्टर छाया पवार यांनी नारायण बेघाजी लोखंडे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. आणि गेल्या महिन्यात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन कार्याविषयी डॉक्टर सुनील कुमार लवटे
हेही कोल्हापूरचेच, त्यांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी आपल्याला अवगत केलं. आणि या महिन्यात आपण जे भाषण ऐकणार आहोत ते आहे महात्मा बसवण्णा जीवन आणि कार्य. आणि या भाषणासाठी आपल्याला जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते आहेत माननीय राजू जुबरे सर. राजू जुबरे सरांची थोडक्यात ओळख करून जर द्यायची असेल तर जुबरे सर हे मूळचे तेलंगणातले आहेत. त्यांचं शिक्षण मराठीतून झालेलं आहे, मराठीतून त्यांनी एम ए केलेले, परंतु कन्नड भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी विश्वविभूती महात्मा बसवेश्वर या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. महात्मा बसवेश्वर हे महात्मा बसवेश्वरांचे समकालीन आणि त्यांच्या परंपरेतले जे नंतरचे संत झाले त्यांना शरण असं म्हणतात. आणि महात्मा बसवेश्वरांच्या पश्चात त्यांचे जे क्रांतिकारी वचन साहित्यांच्या रक्षणासाठी या शरण हे जे होते हे अतिशय त्यांनी प्राणपणाने त्यांनी संघर्ष केला. तर या शरणांच्या जीवनावरचे शरण दर्शन भाग 1, भाग 2 आणि शरण साहित्यातील स्त्री दर्शन या ग्रंथांचं लिखाणही माननीय राजू जुबरे सरांनी केलेलं आहे. कन्नड शरणांचं वचन वाङ्मय आणि मराठी संत वाङ्मय हा राजू जुबरे सरांचा त्यांचा अध्ययनाचा विषय आहे. त्याच्याच बरोबर त्यांनी बसवपथ, अक्षरगाथा या नियतकालिकांमधूनही त्यांचं स्वतंत्र आणि अनुवादित लेखन त्यांनी प्रसिद्ध त्यांचं झालेलं आहे. 6 कन्नड पुस्तकांचे मराठी अनुवाद तर 10 पुस्तकांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र जे आहे या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचारांची ओळख करून देणारं अनुभव मंटप हे सदर जुबरे सरांनी जवळजवळ वर्षभर लिहिलेलं आहे. इतकी त्यांची ओळख ऐकल्यावर आपल्याला अगदी नक्कीच खात्री आहे की आजचा जो आपण विषय ठेवलेला आहे महात्मा बसवण्णा जीवन आणि कार्य या आजच्या विषयाला राजू जुबरे सर नक्कीच योग्य वक्ता आहेत आणि ते अतिशय योग्य चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती देतील. आणि त्यांना मी विनंती करते की जुबरे सर आपण आपल्या भाषणाला सुरुवात करा. धन्यवाद. आवाज येतोय का मॅडम? हा येतोय सर. हा नमस्कार सर्वांना. शरणू शरणार्थी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेलापूर शाखेच्या वतीने आयोजित सत्यशोधक व्याख्यानमालेचं 8वं पुष्प या ठिकाणी आपण गुंफणार आहोत. या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला महामानव बसवण्णा त्याचबरोबर अशा महामानवांचे विचार ज्यांनी समाज मनामध्ये रुजवण्यासाठी आपलं प्राण अर्पण केले ते शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर MM कलबुर्गी, गोविंद पानसरे या तीनही सत्यशोधकांना मी प्रथमतः अभिवादन करतो. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या बेलापूर शाखेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या बेलापूर शाखेचे सन्माननीय अध्यक्ष भास्करजी पवार सर, बेलापूर शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर विशेष करून ज्यांनी माझ्याशी संवाद साधला ते सन्माननीय राजू देशपांडे सर, त्याचबरोबर रेखाताई देशपांडे ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला व्याख्यानाची संधी मिळाली ते सन्माननीय दीपक बोरगावे सर, माझे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील आणि हे व्याख्यान ऐकणाऱ्या सर्व साथींचं मी मनापासून या ठिकाणी त्यांना शरणू शरणार्थी करतो, नमस्कार करतो. मित्र हो, आपण एका
गंभीर अशा वातावरणामध्ये सध्या वावरत आहोत. संपूर्ण जगालाच आपल्या काळविळखात ओढणाऱ्या कोरोनाचे सावट पुन्हा एकदा गडद होत असताना आपण हे व्याख्यान ऐकत आहोत. अगदी आताच रेखाताईने या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे अगदी जीवाभावाची माणसं कायमची दुरावत आहेत. भोवताल उद्ध्वस्त होत आहे आणि सत्ताधारी मात्र सत्तेचा सारीपाट खेळण्यात रंगले असताना आता खऱ्या अर्थाने आम्हाला जगण्याचं नवं बळ कोण देणार हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर पडतो त्यावेळेस आपण ज्यांना सत्यशोधक महामानव म्हणतो तीच खऱ्या अर्थानं आपल्याला आता जगण्याचं बळ देणार आहेत. त्यांच्या विचारातूनच आपल्याला या भयान वर्तमानाशी संघर्ष करायला एक ताकद आपल्याला मिळणार आहे आणि आपला भविष्यकाळ आपण उज्ज्वल करणार आहोत. त्या दृष्टीनं पहिल्यांदा ही व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वळतोय. परवा 10-15 दिवसाखाली सन्माननीय राजीव देशपांडे सरांनी मला फोन केला दीपक बोरगावे सरांच्या एका संपर्कातून आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही महात्मा बसवांना जीवन आणि कार्य याविषयी हा विषय त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे. हा विषय मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवण्याचा एक नम्र प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत जवळजवळ 7 व्याख्यानं आपण अशा प्रकारे जे महाराष्ट्रातल्या अभ्यासकांना असेल, संशोधकांना असेल किंवा चळवळीत कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ज्या महामानवांबद्दल फारशी माहिती नाही अशा अनेक सत्यशोधक महामानवांची जीवन गाथा आपण ऐकलेली आहे. त्याच मालेमधलं त्याच एका ह्याच्यातलं 8वं पुष्प म्हणजे महात्मा बसवांना हे आहेत. महात्मा बसवांनांचं नाव आपण बहुतांशी सर्वांनी ऐकलेलं आहे. त्यांच्या कार्याविषयी आपण बऱ्याच जणांनी वाचन केलेलं असेल, त्यांच्याविषयी अध्ययन चिंतन झालेलं असेल. तरी सुद्धा मी आपल्या समोर पुन्हा एकदा महात्मा बसवांनांचं जीवन आणि कार्य हे थोडक्यात आपण दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्र, भारताच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये भीमा कृष्णेच्या खोऱ्यात दख्खनच्या भूमीत महात्मा बसवांनांची समता चळवळ अस्तित्वात आली. हा काळ संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांच्या जन्माच्या 150 ते 170 वर्षापूर्वीचा आहे. महात्मा बसवांनांनी तत्कालीन प्रस्थापित धर्मव्यवस्थेने बहिष्कृत केलेल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाज घटक आणि सकल जीवात्म्याच्या कल्याणासाठी जे आंदोलन उभारले त्यास वचन आंदोलन, शरण आंदोलन, लिंगायत आंदोलन किंवा बसव आंदोलन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाते. या आंदोलनाचे महानायक म्हणजेच महात्मा बसवांना होत. बसवांनांचा जन्म वास्तविक पाहता सगळ्याच महामानवांच्या जन्मतारखेबद्दल आणि त्यांच्या निधनाच्या तारखेबद्दल अनेक वादविवाद आहेत. तरी सुद्धा जे सर्वाधिक असं मानलेलं किंवा सर्वाधिक मान्यता पावलेलं जे वर्ष आहे ते इसवी सन 1105 साली महात्मा बसवांनांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव मादलांबिका आणि वडील मादिराज आणि मोठी बहीण अक्का नागंबिका असा बसवांनांचा परिवार होता. सुरुवातीला मी बसवांनांच्या जीवनाविषयी संक्षिप्तपणे सांगून त्यांच्या कार्याचं विवरण मी आपल्या समोर करू इच्छितोय. त्या दृष्टीने हा परिचय मी त्यांचा या ठिकाणी करून देत आहे. वयाच्या 8व्या वर्षी स्त्री स्वातंत्र्यासाठी बसवांनी गृहत्याग केला. त्यानंतर ते कुडल संगम येथे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर कल्याण चालुक्यांचं जे मांडलिक राज्य होतं मंगळवेढ्याला, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जे मंगळवेढा आहे त्या ठिकाणी बिज्जळ नावाचा एक मांडलिक कल्याण चालुक्याचा राज्य करीत होता आणि त्याच्या जवळ बसवांना पहिल्यांदा
ह्याची कारकुनाची एक नोकरी त्या ठिकाणी मिळाली आणि तिथेच त्यांचे मामा त्या ठिकाणी बलदेव मंत्री होते. त्यांची मुलगी गंगांबिका यांच्याशी बसवण्णांचा विवाह झाला. नंतर त्यांचा दुसरा विवाह नीलांबिका यांच्याशी सुद्धा झालेले संदर्भ आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रामध्ये इतिहासामध्ये वाचायला मिळतात. त्यानंतर बसवण्णा कल्याण चालुक्याचा मांडलिक जो बिज्जळ यांच्या दरबारामध्ये कारकून झाल्यानंतर मांडलिक बिज्जळ जेव्हा कल्याणचा चक्रवर्ती झाला तेव्हा बसवण्णांना महामंत्री अर्थमंत्री अशी पदं बिज्जळांनी दिली आणि महात्मा बसवण्णांनी अत्यंत यशस्वीरित्या या पदाची सूत्र हाती घेऊन सर्वसामान्य लोकांचं कल्याण, जनहित, सर्वजन सुखाय सर्वजन हिताय जे आपण म्हणतो तशा पद्धतीनं राज्य बसवण्णांनी केलेलं आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून पाहायला वाचायला या ठिकाणी मिळते. अशा प्रकारे 1167 साली बसवण्णांचं निधन झालं. अशा प्रकारे सुमारे 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये महात्मा बसवण्णांनी जे केलेलं कार्य आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला युगानुयुगे प्रेरणा देणारं कार्य आहे. कारण महात्मा बसवण्णांचं जीवन म्हणजे एका व्यक्तीचं जीवन नव्हे तर ते 770 शरण म्हणजे बसवण्णांच्या सोबत जी शरणांची मांदियाळी होती ती संख्या जवळजवळ 770च्या आसपास होती. म्हणून 770 शरणांचं जीवन हे बसवण्णांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि एका नव्या माणसाचं जीवन सुद्धा आपल्याला बसवण्णांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. एवढंच नाही तर एका नव्या युगाचं जीवन बसवण्णांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्या दृष्टीने महात्मा बसवण्णांनी 62 वर्षाच्या कालखंडामध्ये जे एक कार्य केलेलं आहे, डॉक्टर MM कलबुर्गीने अनेक बसवण्णांच्या विषयी बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि ते स्वतः असं म्हणतात की महात्मा बसवण्णा हे खऱ्या अर्थानं समग्र युगपुरुष आहेत. म्हणजे एखादा महामानव हा कोणातरी एका क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालून कार्य करत असतो, परंतु महात्मा बसवण्णांचं एक वेगळेपण असं आहे की त्यांनी धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, अशा विविध सांस्कृतिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी जे परिवर्तनाचं आंदोलन उभारलं किंवा केलं ते अत्यंत मोलाचं दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये एकंदरीतच संपूर्ण आपल्या भारताच्या अखंड भारताच्या इतिहासामध्ये हे एक महत्वाचं योगदान महात्मा बसवण्णांच्या कार्याचं आहे हे आपण विसरून चालणार नाही. परंतु दुर्दैवानं जे इतिहास लिहिणारे असतील आपल्या सर्वांना याची जाणीव आहे, इतिहास घडवणारे इतिहास लिहित नसतात आणि इतिहास जे घडवतात ते त्यांनी लिहित नसतात. त्याच्यामुळं जो सच्चा इतिहास खरा इतिहास आहे तो आपल्यापासून आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे. असाच महात्मा बसवण्णा, कलबुर्गी आणि अनेक कर्नाटकातल्या विद्वानांनी असंही सुद्धा म्हटलेलं आहे की बसवण्णा हे दक्षिण भारताचे बुद्ध ठरतात. म्हणजे बुद्धांच्या बरोबरीचं एक व्यक्तित्व महात्मा बसवण्णांचं होतं. परंतु आपल्या शेजारच्या म्हणजे कर्नाटकाच्या शेजारी महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, तरी सुद्धा आपल्याला महात्मा बसवण्णांचं परिचय व्हायला सुमारे 900 वर्षे लागली. ही एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. तरी सुद्धा आपण अशा वेगवेगळ्या व्याख्यान मालेच्या माध्यमातून बसवण्णांचा परिचय करून घेत आहोत. ही एक अत्यंत आनंददायी घटना आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. महात्मा बसवण्णांनी जे एक क्रांतिकारी आंदोलन केलेलं होतं ते मध्ययुगीन कालखंडातलं एक समग्र क्रांतीचं बीजारोपण खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांनी केलं. त्या क्रांतीचं माध्यम खऱ्या अर्थानं कोणतं असेल तर ते वचन साहित्य आहे. म्हणूनच वचन साहित्य हे मानवी जगणं सुंदर करणारं साहित्य आहे. समस्त मानव जातीवर प्रेम करायला लावणाऱ्या या साहित्याने हे जग सुंदर व सुखी करण्यासाठी काही चिरंतन मूल्य आपल्याला प्रतिपादित केलेली आहेत. त्याच मूल्यांचा परिचय म्हणजे महात्मा बसवण्णांच्या कार्याचा परिचय असं मी समजतो. आणि महात्मा बसवण्णांच्या एका कार्याच्या कार्यपैलूंवर मी थोडक्यात या ठिकाणी आपल्या समोर
परिचय करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे. पहिल्यांदा 12व्या शतकातला कालखंड पाहिल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की त्या काळातली जी सामाजिक, धार्मिक, राजकीय ही जी परिस्थिती होती ती पूर्णतः धार्मिक म्हणजे धर्मसत्तेच्या अधीन असलेली. जरी त्यावेळेस राज्यसत्ता अस्तित्वात असली तरी राज्यसत्ता ही सुद्धा धर्मसत्तेच्या नियंत्रणाखाली होती. म्हणून धर्म हा त्या काळी प्रधान ठरत होता. कोणत्याही ज्या भूमिका किंवा जे निर्णय राज्यसत्ता घेत होती ती धर्मसत्तेला विश्वासात घेऊनच घेत होती. अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवण्णांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर धर्म, देव आणि देवालय यांची चिकित्सा महात्मा बसवण्णांनी केलेली आपल्याला दिसून येते. कारण आपण पाहतोय धर्माच्या विषयी, देवाच्या विषयी जर कोणी बोललं तर भारतामध्ये काय परिस्थिती होते याचे ज्वलंत उदाहरण आपण अनेक म्हणजे मागचा इतिहास आपण पाहतच आलेलो आहोत. आणि अलीकडे सुद्धा आपण शहीद दाभोळकर असतील, डॉक्टर कलबुर्गी असतील किंवा पानसरे सर असतील यांच्याविषयी ही शासनाची भूमिका किंवा आजपर्यंत त्यांच्या हत्येनंतर जी तपास यंत्रणेने केली जी काय कासवाच्या गतीची म्हणा किंवा त्याच्यापेक्षाही कमी जी पाऊलं त्यांनी टाकलेली आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर धर्मचिकित्सा करणं किती कठीण गोष्ट आहे भारतामध्ये ह्याची जाणीव आपल्याला होते. अशा तर यापेक्षा 900 वर्षापूर्वी महात्मा बसवण्णांनी धर्माची आणि इथल्या देवाची चिकित्सा केली आणि त्यांनी प्रखरपणे सांगितलं की धर्म हा अहिंसात्मक धर्म असला पाहिजे. तो कुठल्याही हिंसेवर आधारित असलेला धर्म कधीही आम्हाला नको आहे. खरं जर पाहिलं तर धर्म हे मानवी जीवनाचं, मानवी सुखाचं साधन मानलं गेलेलं आहे. परंतु आजपर्यंतचा धर्माचा इतिहास जर आपण पाहिला, धर्माच्या नावावर निर्माण झालेल्या अंधश्रद्धा आणि कर्मकांड यामुळं मानवी सुखाचा बळी घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. धर्म मार्तंड, पुजारी, पुरोहित हे स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा बुरखा घालून अंधश्रद्धेचे व कर्मकांडाचे पोषण करीत असताना आपल्याला दिसतात. धर्मात द्वेष पसरवून धर्मयुद्ध घडवून आणण्याचे कारस्थानही रचले जातात. कधी कधी तर अतिरेकी धर्मांधतेने अत्यंत क्रूर, निर्दयी स्वरूप धारण केल्याचा इतिहास आपण वाचतो. अशा धर्मव्यवस्थेकडे पाहूनच बसवण्णा अहिंसात्मक, दयाभरित धर्माचे प्रतिपादन करतात. मानवी हिताची जोपासना करणारा धर्म बसवण्णांना अभिप्रेत आहे. म्हणून बसवण्णा आपल्या एका वचनामध्ये म्हणतात, दयाविन धर्म तो कसला. बघा, फार महत्वाची साहित्य बसवण्णांनी जे वचन साहित्य निर्माण केलेलं आहे ते त्यांनी धर्मव्यवस्था असेल, इथली देवव्यवस्था असेल, त्याच्यावर एक प्रकारची प्रहार त्यांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ते आपल्या एका वचनात म्हणतात, दयाविन धर्म तो कसला, दयाच हवी सर्व प्राणी मात्रावर, कारण दयाच धर्माचे मूळ आहे हो, कुडल संगम देव तसे नसल्यास नाकारी. आपण सनातन व्यवस्थेची जी धर्माची व्याख्या किंवा धर्माचं रूप जर पाहिलं, अत्यंत हिंस्र स्वरूपाचं रूप धर्मानं धारण केलेलं आपल्याला दिसत असताना महात्मा बसवण्णांनी 900 वर्षापूर्वी अहिंसात्मक, दयाभरित धर्माचं प्रतिपादन ते या ठिकाणी करतात. त्याचबरोबर महात्मा बसवण्णांचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे की महात्मा बसवण्णांनी दया संपन्न असा लिंगायत धर्म आम्हाला दिला आणि त्याच्याबरोबर त्यांनी एकेश्वरवादाचं समर्थन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. शरण किंवा महात्मा बसवेश्वर हे शेश्वरवादी आहेत आणि एकेश्वरवादी आहेत, हे आपण थोडं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ही जी त्यांची शेश्वरवादाची भूमिका असेल किंवा एकेश्वरवादाची जी भूमिका आहे ती हिंदू धर्मातील परंपरेप्रमाणे निश्चितच नाही. कारण त्याच्याविषयी शरणांची अनेक वचनं आपल्याला या ठिकाणी सापडतात. हिंदू परंपरेतील ब्रह्म, विष्णू, महेश या त्रिमूर्तीस शरण तत्वज्ञानास कुठलीच मान्यता त्यांनी दिलेली नाही. शरण हे खऱ्या अर्थाने त्या परात्पर परवस्तूला परशिव, लिंग किंवा शिव अशा संबोधनाने संबोधत असले तरी हिंदूंच्या त्रिमूर्तीतील सगुण साकार पौराणिक शंकर अथवा शिव या अर्थाने तो अभिप्रेत नाही, हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला वचनाचंच उदाहरण देऊन सांगायचं झालं तर
बसव समकालीन जे शरण होते आंबेगर चौडय्या म्हणून, ते आपल्या वचनामध्ये सांगतात, गळा न असुर रुंड माळ, धरियले ना ब्रह्म कपाळ, हाती नाही डमरू, त्रिशूळ लेपिली नसे भस्म धुळ, नसे हो नंदी वाहन, भवती ना ऋषीगण, नाही संसाराचे चिन्ह, नामातीत नाम विहीन म्हणे आंबेगर चौडय्या. म्हणजे बसवण्णांना अभिप्रेत असलेला शिव हा जगविस्तार, नभविस्तार, विस्तारातीत विस्तार असा आहे आणि तो एकच आहे. कारण तुम्हाला या बसवण्णांच्या शेश्वरवादाची, एकेश्वरवादाची कल्पना स्पष्टपणे यायची झाली तर मी असं सांगेन की महात्मा फुल्यांनी जी निर्मिक संकल्पना आपल्याला सांगितलेली आहे तीच महात्मा बसवण्णांची ईश्वर विषयक कल्पना आहे, संकल्पना आहे, असं मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटते. त्यानंतर बसवादी शरणांच्या वचनांमध्ये पौराणिक शिवाचं किंवा त्यांच्या लीलाचे संदर्भ येत असले तरी ते वाच्यार्थाने नव्हे लक्षार्थाने येतात, हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून हिंदू मधील शैव परंपरा आणि बसवादी शरण यांच्या तात्विक आणि व्यावहारिक पातळीवर कितीतरी भेद आहेत, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. बसवण्णांचा धर्म हा मंदिर विरहित असलेला धर्म आहे. बसवण्णांचा धर्म पुरोहित विरहित असलेला धर्म आहे. बसवण्णांचा धर्म हा कर्मकांड, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टीपासून मुक्त असलेला हा धर्म आहे. कारण महात्मा बसवण्णांनी जे देवालयाचं स्वरूप सांगितलेलं आहे, बसवण्णा एकाच वचनामध्ये सांगतात की देह हेच देवालय आहे, सदन बांधती शिवालय, देवा गरीब मी करू काय, देहची माझे देवालय, त्या देवळाचे खांब माझे पाय, मस्तक हे सुवर्ण कलश, कुडल संगम देवा स्थावर पावे नाश, आणि जंगम हे अविनाश. आज कोरोना सारख्या अत्यंत कठीण प्रसंगामध्ये देवालयाकडे आपण महत्व न देता किंवा आता असलेलं सरकार याकडे महत्व न देता मंदिर वही बनाएंगे म्हणणारी ही जी भूमिका या सरकारने घेतलेली आहे, किंवा देवालयाचं निर्माण, मंदिराचं निर्माण, पुतळ्यांचं निर्माण, स्मारकाचं निर्माण ही उभारली जात आहेत आणि रितसरपणे किंवा अशा महामानवांच्या विचारांना मात्र ते मुठमाती दिली जात आहे. अशा वेळी आम्हाला सर म्यूट झालाय का आपला आवाज आता जस्ट? तर आवाज म्यूट झाला. ओके ओके, हा आता येतोय मॅडम? हा हो सर, आता येतोय. ओके आता ओके ओके, सॉरी ते कसं काय मधूनच झालंय ते. ओके, तर अशा पद्धतीने महात्मा बसवण्णांनी धर्मव्यवस्था असेल किंवा पुरोहित व्यवस्था असेल त्याच्यावर त्यांनी ताशेरे ओढलेली आहेत. आणि स्थावर म्हणजे कोणतंही मंदिर निर्माणाचं कार्य हे शेवटी स्थावर आहे, परंतु जंगम काय आहे तर खऱ्या अर्थानं माणूस आहे आणि त्या माणसाचं देह हेच देवालय आहे. हे अलीकडं गाडगेबाबा असतील, संत तुकाराम असतील, महाराष्ट्रातली वारकरी संतांची परंपरा जी भूमिका सांगत आलेली आहे ती कुठंतरी बसवण्णांचाच वारसा पुढे नेत आहे की काय असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल. म्हणूनच या क्रांतिकारी घटनेनं खऱ्या अर्थाने देवळाचा धर्म आणि त्या धर्मातील पुरोहित व्यवस्था कोलमडली. बहुजन समाज धार्मिक शोषण व गुलामीतून मुक्त झाला. महात्मा बसवण्णांनी परंपरागत धर्मव्यवस्थेची केलेली ही चिकित्सा खरोखरच आपल्याला पुरोगामित्वाची साक्ष देते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर इथली प्रस्थापित व्यवस्था आहे ती एक देवालयाचं भांडवल आहे आणि दुसरी जी व्यवस्था आहे ती म्हणजे ग्रंथ प्रामाण्य, वेद प्रामाण्य याच्यावर ते फार भर देताना दिसतात. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी या दोन्ही गोष्टी ग्रंथ प्रामाण्य असेल किंवा वेद प्रामाण्य प्रस्थापित धर्मग्रंथास त्यांनी नकार दिला आणि लोकभाषेमध्ये वचनांची अभिव्यक्ती, वचनांची निर्मिती नव्यानं महात्मा बसवण्णा आणि त्यांचे समकालीन 770 अनेक शरणांनी या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येते. तत्कालीन प्रस्थापित धर्माचे बहुतेक धर्मग्रंथ
ही संस्कृत भाषेत होती. संस्कृत ही मुठभर पंडितांची भाषा होती. ही संस्कृत भाषेची मक्तेदारी मोडीत काढताना एक शरण नगेय मारितंदे नावाचा शरण काय म्हणतोय पहा. जाळे पसरूने त्यात तांदूळ टाकूने चिमण्या पकडणाऱ्या पारध्याप्रमाणे संस्कृत भाषेचे दुकान थाटल्यास माशांच्या तोंडात घास घातल्यासारखे होईल. ते कसले व्याख्यान, ही तर फसवणूक, आतुरवैरी मारेश्वरा. अशा पद्धतीनं स्पष्टपणे संस्कृत निराकरण या ठिकाणी शरण करतात. आणि एवढंच करून ते थांबत नाहीत, तर आपल्या अनेक वचनांमधून वेद असेल, आगम असतील, शास्त्र, तर्क, पुराण यांच्यावर बसवादी शरणांनी मोठ्या प्रमाणामध्ये ताशेरी ओढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एका अर्थाने तुम्हाला जर सांगायचं झालं, वैदिक साहित्याचा समाचार घेताना महात्मा बसवण्णांनी जी ही भाषाची बंडखोरी केली होती ती एका वचनामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी. वेदांना बासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना बेड्या घालीन. बघा काय कठोर भाषा आहे. आज आपण वेदांच्या विरोधात बोलू शकत नाही, शास्त्रांच्या विरोधात बोलू शकत नाही, प्रस्थापित व्यवस्थेच्या राज्यकर्त्यांच्या विरोधात जर बोललो आपण देशद्रोही ठरत आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवण्णांनी जी भूमिका घेतली होती या वैदिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये ती किती कठोर आणि क्रांतिकारी होती याचं एक दर्शन आपल्याला बसवण्णांच्या या वचनामध्ये होईल. बसवण्णांनी असं म्हणतात, वेदांना पासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना बेड्या घालेन, तर्काच्या पाठीवर आसूड वडेन, आगमाचे नाक कापेन, कारण मातंग चेन्नयाच्या घरचा पुत्र मी आहे, कुडल संगम देवा म्हणतात. म्हणजे ज्या चेन्नयाला, ज्या मातंग समाजाला किंवा ज्या इथल्या बहुजन समाजाला वेद, शास्त्र, तर्क, आगम हे वाचण्याचा अधिकारच नव्हता किंवा शिक्षणाचा अधिकार नव्हता, अशा ही व्यवस्था पोचणारी किंवा ही व्यवस्था दृढ करणारी जे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथालाच त्यांनी बेड्या टाकलेल्या आहेत. नाक कापण्याची भाषा, आसूड ओढण्याची भाषा जी केलेली आहे ती खरोखरच आपल्याला क्रांतिकारी भाषा म्हणावी लागेल आणि ते कृतीतून त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणूनच महात्मा बसवण्णा आणि समकालीन सर्व शरणांनी बोली भाषेमध्ये, मुक्त छंदामध्ये जे साहित्य निर्माण केलं त्याला वचन असं म्हटलं जातं. आणि हे वचन साहित्य कुठंतरी हिमालयात बसून किंवा डोंगर कपारी कुठंतरी एका झाडाखाली एका ह्याच्यामध्ये बसून त्याने लिहिलेलं नाही, तर अनुभव मंडप नावाची जी एक स्वतंत्र विचारपीठ बसवण्णांनी निर्माण केलं होतं. त्या ठिकाणी सर्व शरण एकत्र येत होते, एका विषयावर त्या ठिकाणी चर्चा होत होती आणि त्या चर्चेच्या माध्यमातून जे विचार अंतिम मानले जात होते त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊन तेव्हा ते वचन साहित्य म्हणून त्याला मान्यता मिळत होती. अशी एक आधुनिक काळामध्ये आज आपण जे संसदेमध्ये एखादा कायदा पारित करत असताना जे स्वरूप ठरावाचं कायद्यामध्ये रूपांतर करत असताना जी प्रोसेस असते तसंच प्रोसेस आपल्याला बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून बसवण्णांचे ही जे भाषा बंडखोरी आहे ही एका अर्थानं धर्मशास्त्राच्या विरोधात तर दुसऱ्या अर्थानं भाषाशास्त्राच्या विरोधात केलेली मोठी बंडखोरी आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. त्यानंतर बसवण्णांनी जे अनुभव मंडप स्थापन केलं होतं ते खऱ्या अर्थानं पहिल्या लोकशाही संसदेचं प्रारूप होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण 12वे शतक हे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचे वर्चस्व असलेले शतक होते. राज्यसत्ता सर्वस्व असली तरी ती धर्मसत्तेच्या नियंत्रणाखाली होती. अशा परिस्थितीत स्वतः बिज्जळाच्या दरबारात महामंत्री असलेल्या महात्मा बसवण्णांनी लोकशाहीचे, प्रजाप्रभुत्वाचं जे स्वप्न पाहिलं त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय प्रस्थापित झाल्याशिवाय लोककल्याणकारी राज्य निर्माण होणार नाही. म्हणून महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. त्या अनुभव मंडपामध्ये सर्व स्तरातील, सर्व कायक करणारे म्हणजे सर्व श्रम करणारे या सर्व घटकांना मुक्त प्रवेश दिला. स्त्रियांना त्याच्यामध्ये त्यांनी सामावून घेतलं आणि या सर्वांना अनुभव मंडपाची दारं मुक्त केली. यामुळं 770 शरण, 700 पुरुष तर 70 स्त्रिया या अनुभव मंडपामध्ये सहभागी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि हे सर्वजण एकत्र बसून चर्चा करून एकमेकांमध्ये संवाद करून जे साहित्य निर्माण झालं ते वचन साहित्य असं आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे इसवी सन
15ला इंग्लंडचा मॅग्ना कार्टा, ती लोकशाहीची जननी किंवा लोकशाहीची पहिली सनद आपण त्याला म्हणतो, परंतु त्याच्या जवळजवळ 100 वर्ष अगोदर आपल्याला म्हणता येईल की महात्मा बसवण्णांनी भारतामध्ये अनुभव मंडपाच्या रूपानं अशा प्रकारची एक लोकशाहीची सनद, लोकशाही मूल्यांची सनद अनुभव मंडपाच्या रूपानं आपल्याला दिली होती. म्हणून भारत हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची जननी ठरते असं आपल्याला या ठिकाणी ठामपणे म्हणता येईल. आणि हे आज जगाला, आपल्या देशाला सांगण्याची नितांत गरज आहे. दुसरी महात्मा बसवण्णांनी केलेली सगळ्यात प्रबल अशी क्रांती जर कोणती म्हणता येईल तर ती स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, स्त्री स्वयंपूर्णतेसाठी केलेली क्रांती या ठिकाणी म्हणता येईल. कारण अर्ध जग आपल्या, आपण देशाचा विचार करा, समाजाचा विचार करा, कुटुंबाचा विचार करा, आवाज ऐकू येत नाही सर. सर येतोय, इकडे सगळीकडे येतोय आवाज ऍक्च्युली. तुमच्या इथे काही म्हणजे नेटचा काही अडचण आहे का? कारण आवाज येतोय. तो आवाज स्पष्ट येतोय. बोला सर, कंटिन्यू करा आपण. ओके ओके. अशा पद्धतीनं महात्मा बसवण्णांनी स्त्री विषयक केलेलं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थानं फार महत्वाचं कार्य आहे. कारण या देशातली जी व्यवस्था होती ती पवित्र अपवित्रतेच्या नावावर अशा किंवा थोतांड अशा कल्पनावर इथली व्यवस्था स्त्रियांचं शोषण करत आलेली होती. कारण अगदी पंचमहाभूतामध्ये सुद्धा आपल्याला पवित्रता आणि अपवित्रता पाहायला मिळते. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर ब्राह्मण राहत असलेली भूमी पवित्र, तर शूद्र राहत असलेली भूमी अपवित्र. आचमनाचे जल पवित्र आणि शौचाचे जल अपवित्र. यज्ञातील अग्नी पवित्र, स्वयंपाकाचा अथवा बाहेरचा अग्नी अपवित्र. मंदिरातील वायू पवित्र, अस्पृश्यांच्या वस्तीमधील वायू मात्र अपवित्र. अग्रहारावरील आकाश पवित्र आणि गावकुसा बाहेरील आकाश अपवित्र. याचप्रमाणे जात, वर्ण, कुल, गोत्र, अवयव आणि लिंग या मानवी समाजातील संबंधातही इथल्या प्रस्थापित वैदिक व्यवस्थेने पवित्रता आणि अपवित्रता असा भेदभाव निर्माण करून शतकानुशतके इथल्या बहुजन समाजाचं शोषण त्यांनी केलेलं आहे. विषमतेचं पोषण त्यांनी केलेलं आहे. त्यातही लिंग तारतम्यावरून वैदिकांनी रूढ केलेली पवित्र अपवित्रतेची कल्पना ही अत्यंत अमानवीय आणि हीन स्वरूपाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे सनातन व्यवस्थेने धर्माच्या नावावर अनेक अनिष्ट रूढी परंपरा अंमलात आणून स्त्रियांचे शोषण कशा पद्धतीने केलेलं आहे. स्त्री म्हणजे माया आहे, स्त्री म्हणजे क्षुद्र आहे, स्त्री अबला आहे, ती मोक्ष मार्गातील धोंड आहे, अपवित्र आहे, अशा नाना प्रकारच्या दूषणं तिला देऊन आणि हे सगळं त्यांनी कशाच्या माध्यमातून तर तिला सूतकाच्या माध्यमातून, म्हणजे ती एका महिन्याच्या विशिष्ट कालखंडामध्ये ती अपवित्र होते, म्हणजे तिला सूतक येतं, त्याच्यामुळे ती अशा कोणत्याही गोष्टीला ती पात्र नाही, अशा प्रकारची बंधनं इथल्या व्यवस्थेनं लादलेली होती. ही सगळी बंधनं महात्मा बसवांना झुगारताना दिसून येतात. आणि ह्या पंचमहाभूत असतील किंवा लिंगभेद असेल याच्याविषयी बसवण्णांनी जे मत व्यक्त केलेलं आपल्या वचनामधून ते आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखं आहे. ते आपल्या एका वचनामध्ये म्हणतात, जमीन एकच महारवाडा नि शिवालयासाठी. बघा, जमीन एकच महारवाडा आणि शिवालयासाठी, पाणी एकच शौचनी आचमनासाठी, कुळ एकच स्वतःला जाणून घेतलेल्यांचे. एवढे सांगून न थांबता हृदयस्थैर्याविण पिंडास नच आश्रय असा एक विज्ञाननिष्ठ विचार महात्मा बसवण्णांनी सांगितला. आणि स्त्रियांना अपवित्र ठरविणाऱ्या सुतकी व्यवस्थेच्या मुळावर त्यांनी घाव घातलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आपल्याला माहिती असेल तुम्हाला सर्वांना की 5 प्रकारची सुतक इथली व्यवस्था पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत असते की जनन सूतक, मृत्यूचं सूतक. म्हणजे जनन सूतक म्हणजे जन्मल्यानंतर काही विशिष्ट कालावधीमध्ये आपण ते शिवणं सावणं किंवा त्यांना दूर बसवणं, कोणी घरातल्या लोकांनी हे त्यांच्या जवळ न जाणं, अशा ज्या गोष्टी घडत असतात ते जनन सूतक. मृत्यूनंतर सुद्धा मग ते तेरवी करणं असेल, त्याला श्राद्ध वाहनं असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या विधी करेपर्यंत ते मृत्यूचं सूतक. त्याच्यानंतर
महिलांना जे मासिक पाळीच्या नंतर येणार जे रजत सूतक, त्याच्यानंतर कुलसूतक आणि उच्चिष्ट सूतक, अशा 5 सूतकांची कल्पना वैदिक धर्मामध्ये आहे. आणि याच्या काटेकोर पालनासाठी ते कडवे आग्रही असताना आपल्याला दिसून येतात. अशा 45 सूतकांपैकी जनन सूतक व रजस्व सूतक हे स्त्रियांना अपवित्र व अबला ठरविण्यास कारणीभूत मानली जातात. स्त्री देहाला मासिक पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया देखील वैदिकांनी अपवित्र ठरविली आहे. मनुष्य जन्मात कारणीभूत असणारी क्रियाच अपवित्र ठरवून वैदिकांनी पुरुष सुक्तातून ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म, बाहूतून क्षत्रियाचा जन्म, जांघेतून वैश्याचा जन्म आणि पायातून शूद्राचा जन्म असे थोतांड इथल्या बहुजनांच्या मनात पुन्हा पुन्हा ठसवीत राहिले. अशा थोतांड कल्पनेला मुठमाती देत बसवण्णांनी वैदिकाचा जन्म सिद्धांत म्हणजे पंचसूतक धांदल खोटी कशी आहेत हे त्यांनी उघड करून दाखवलं. आणि प्रत्येकाला स्त्री गर्भातूनच जन्म घ्यावा लागतो हे वैज्ञानिक सत्य बसवण्णा निर्भीडपणे सांगतात. ते आपल्या एका वचनामध्ये असं म्हणतात, विटाळाशिवाय पिंडाला आश्रय मिळत नाही. म्हणजे जे रजस्व सूतक इथल्या व्यवस्थेने नाकारलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना अबला अपवित्र ठरवलं, त्याचं समर्थन बसवण्णा या ठिकाणी करतात की विटाळाशिवाय पिंडाला आश्रय मिळत नाही. शुक्र शोणिताचा व्यवहार एकच, आशा आमिष रोष हर्ष विषय वासनादी सर्व एकच. काही वाचून काही ऐकून काय फळ, कुलज आहोत याचे तरी प्रमाण काय. ते पुढं असं सांगतात की लोखंड तापविणारा लोहार झाला, कपडे धुणारा धोबी झाला, विणकाम करणारा विणकर झाला, वेद पठन करणारा ब्राह्मण झाला. कानातून जन्मलेला कोणी आहे का या जगात, असा प्रश्न बसवण्णांनी इथल्या वैदिक म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला त्यांनी विचारला. आणि या विचाराचं कृती सहपुरस्कार महात्मा बसवण्णांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येते. वर्णव्यवस्थेबरोबरच बसवण्णांनी वैदिकांच्या सूतक कल्पनेचा भांडाफोड या ठिकाणी केलेला आहे. महात्मा बसवण्णांनी स्त्रियांना सूतक कल्पनेच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी बघा हे एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की वेगवेगळ्या धर्मामध्ये पुरुषांना एक प्रकारचे संस्कार, स्त्रियांना वेगळ्या प्रकारचे संस्कार किंवा विधिविधान असतात. किंवा बहुतांश धर्मामध्ये तर स्त्रियांना ते स्वातंत्र्यच नाही, म्हणजे धार्मिक कुठलंही स्वातंत्र्य, कुठलाही विधी, कुठलाही संस्कार स्त्रियांना या ठिकाणी नाही. परंतु बसवण्णांनी जो विचार दिला किंवा आपण रूढ भाषेमध्ये सांगायचं झालं, बसवण्णांनी जो लिंगायत धर्म दिला किंवा सांगितला त्याच्यामध्ये बसवण्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान पद्धतीनं लिंग दीक्षा घेण्याचा अधिकार आहे. आणि पुरुष असो स्त्री असो लिंग दीक्षा घेतल्यानंतर ते दोघेही समान होतात. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की लिंगायत धर्मामध्ये आज सुद्धा गर्भधारणेच्या 8व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस 8व्या महिन्याला गर्भ ज्यावेळेस 8व्या महिन्याचा असतो त्यावेळेस त्या गर्भाला इष्टलिंग धारण करण्याची पद्धत लिंगायत धर्मामध्ये आजही चालत आलेली आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की तुमच्या गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे हे जन्मल्यानंतर कळणार आहे. परंतु 8व्या महिन्यामध्ये ती मुलगी असो की मुलगा असो ते न पाहता संस्कार करण्याची पद्धत म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिक संस्कार करण्याची पद्धत या व्यवस्थेने, या विचाराने, बसव विचाराने 12व्या शतकापासून आजपर्यंत जोपासत असलेली परंपरा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण मुलगी जर जन्माला आली तर तिला वेगळे संस्कार, मग तिच्याविषयी आपण काय काय करतो. अलीकडच बाईपण नावाचं एक सुंदर पुस्तक उमेश सूर्यवंशी सरांनी लिहिले आहे. स्त्री जन्माच्या व्यथा त्यांनी अत्यंत ताकदीने त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. ते वाचल्यानंतर आपल्याला स्त्रियांच्या विषयीचं एक म्हणजे किती आपण स्त्रियांविषयी दुय्यमपणाने विचार करतो याची जाणीव आपल्याला होते. परंतु महात्मा बसवण्णांनी ह्या सगळ्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा म्हणून किंवा ज्या कल्पना थोतांड कल्पना होत्या त्या सगळ्याला त्यांनी बाजूला सारत स्त्रियांना पूर्णपणे धार्मिक स्वातंत्र्यासह सर्व प्रकारचे स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं या ठिकाणी दिसून येते. यामुळंच खऱ्या अर्थानं बसवण्णा या ठिकाणी सांगतात की लिंगभक्त स्त्री विटाळची झाली तरी, म्हणजे बघा काही ह्याच्यामध्ये विटाळ झाल्यानंतर तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही किंवा तो नैवेद्य देवाला चालत नाही किंवा धार्मिक तुम्ही त्या काळामध्ये कुठलाही विधिविधान करू शकत नाही, ते तुम्हाला अपवित्र किंवा
ती योग्यता समजत नाही. परंतु या ठिकाणी बसवण्ण असं सांगतात, म्हणजे लिंग धारण केले इष्टलिंग गळ्यात इष्टलिंग धारण केलेली स्त्री विटाशी झालेली असली, म्हणजे तिला पाळी जरी आलेली असली आणि त्या काळामध्ये जर तिनं स्वयंपाक केलेला आहे, ते स्वयंपाक जर शुद्ध नव्हे, अतिपवित्र, फक्त शुद्धच नाही तर ते अतिपवित्र स्वयंपाक आहे, तो स्वयंपाक खऱ्या अर्थाने लिंगाला अर्पित होतो असं या ठिकाणी बसवण्णा सांगतात. आणि या सूतक कल्पनेमधून बसवण्णांनी स्त्रियांना बाहेर काढण्याचं काम अशा पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढेही मी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, स्त्रियांना माया संबोधलं जातं, त्याच्याविषयी शरणांनी मतं व्यक्त केलेली आहेत. कांचन, कामिनी म्हणजे या ठिकाणी स्त्री आणि भूमी ही माया म्हणते, म्हणजे वैदिक व्यवस्था स्त्रियांना मोक्ष मार्गातील धोंड म्हणते किंवा माया म्हणते. तर खऱ्या अर्थानं कांचन म्हणजे सोनं, कामिनी म्हणजे स्त्री आणि भूमी ही खऱ्या अर्थानं माया नाहीत. ती माया नव्हेत, तर मनासमोर म्हणजे प्रत्येकाच्या मनासमोर जी आशा आहे ती आशाच खऱ्या अर्थानं माया आहे, हे शरणांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. याच्याही पुढे जाऊन सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर सांगतात, स्त्री ही क्षुद्र नव्हे, स्त्री ही राक्षसी नव्हे, स्त्री ही साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असले त्याची एक ग्वाही या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारे बसवण्णाने स्त्री स्वातंत्र्याची क्रांती स्त्रियांना अपवित्र, अबला, शूद्र, माया अशा सर्व अपवादांपासून मुक्त करून त्यांना प्रत्यक्ष शिवस्वरूप मानण्यापर्यंतचा प्रगल्भ होत असतानाचा विचार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच बसवण्णांच्या आंदोलनामध्ये तुम्हाला 70 स्त्रिया सहभागी झालेल्या या ठिकाणी दिसून येतात. मी काही जणांची फक्त आपल्याला नावं सांगू इच्छितो. सूत कातणारी रेमव्वा अनुभव मंडपामध्ये होती, तांदूळ वेचणारी लक्कम्मा, सफाई कामगार करणारी सत्यक्का, धान्य काढणारी सोमव्वे, कुंभार गुंड याची पुण्यस्त्री केतळदेवी, सांबार हरळे याची पत्नी कल्याणी, न्हावी अप्पन्नाची पत्नी लिंगम्मा, ह्या सर्व स्त्रिया स्वतः कायक करून म्हणजे श्रम करून, परिश्रम करून, मेहनत करून स्वावलंबी झाल्या आणि ते स्वाभिमानाने जगल्या. याच्याही पुढे असं सांगता येईल, सुळे संकव्य म्हणजे वेश्या, संकव्य नावाची जी वेश्या होती ती सुद्धा परिवर्तित होऊन अनुभव मंडपामध्ये आली आणि तिनं वचनं लिहिलेली आहेत. हे एक महत्वाचा विचार आपल्याला या ठिकाणी सांगावा लागेल. म्हणजे पोटाची भूक भागल्यानंतर बसवण्णांनी स्त्री स्वयंपूर्णतेसाठी अत्यंत महत्वाचा असा शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना दिला. शिक्षणाने ज्ञानसमृद्ध झालेल्या शरणी अभिव्यक्त झाल्या आणि त्यांनी वचन साहित्याची निर्मिती केली. एकाच काळी 35 स्त्रियांनी सुमारे 1300 म्हणजे 1350 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वचन, जे आपण मराठीमध्ये तुम्हाला कळण्यासाठी आपल्याला सांगता येईल अभंग म्हणता येईल मराठीमध्ये, किंवा मुक्तछंदातल्या कविता म्हणता येतील, असे 1350च्या आसपास 35 शरणांनी लिहिलेली वचनं या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतात. तर ही सुद्धा बसवण्णांनी केलेली एक फार मोठी स्त्रियांविषयक असेल किंवा त्यातही पुन्हा शिक्षणाविषयी केलेली क्रांती आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामधल्याच एका शरणींनी लिहिलेल्या वचनांचा संदर्भ देऊन हा विषय मी इथं थांबवतोय. एक शरणी गोगव्य नावाची एक शरणी आहे, ती लिंगभेदाचं खंडन करते 12व्या शतकामध्ये. ती काय म्हणते पहा, येता स्तनांना उभारे, म्हणजे किती वैज्ञानिक आणि शरीरशास्त्राशी संबंधित असलेले जे विचार आज आपण अभ्यास करतोय ते विचार ते बसवण्णाच्या समकालीन असलेले शरण सांगतात. येता स्तनांना उभारी म्हणतात नारी, येता स्तनांना उभारी म्हणतात नारी, फुटता मिसुरड जर म्हणतात नर. म्हणजे मिशा फुटल्या, दाढी आली की त्याला आपण पुरुष म्हणतो आणि स्तन मोठे झाले की तिला आपण नारी म्हणतो. तर तिचा प्रश्न फार महत्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका आपण. तिचा प्रश्न पुढचा ती काय विचारते पहा, ज्ञान म्हणजे ज्ञान ह्या उभयांचे नारी की नर सांगा नास्तिनाता म्हणते. म्हणजे दोघांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ती स्त्री आहे की पुरुष, हा प्रश्न ती इथल्या वैदिक व्यवस्थेला विचारते. हा प्रश्न विचारण्याची हिंमत ज्या गोगवेमध्ये आली होती ती बसवण्णांच्या मुळे आली होती, ती अनुभव मंडपाच्या मुळे आली होती. म्हणून महात्मा बसवण्णांनी स्त्रीविषयी केलेलं कार्य आपल्याला हे
जाणून घेणं किंवा त्याच्याविषयीचा अधिक अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अशा प्रकारे त्याच्यानंतर आजही आपल्याला असं पाहायला मिळतं की शरणांच्या मांदी आळीने स्त्रियांना असंख्य दूषणातून पातकातून मुक्त करून तिला कायकाचे पूर्ण स्वातंत्र्य देऊन स्वावलंबी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करून धर्मसंस्कारात समान स्थान देऊन सहचारणी करीन घेऊन साहित्य निर्मितीचे स्वातंत्र्य देणे हा स्त्री स्वयंपूर्णतेच्या दिशेने केलेला रोमांचकारी प्रवास आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि असा हा वारसा असतानाही आपल्या देशातील वाढती स्त्री भ्रूण हत्या, स्त्री शिक्षणाबद्दलची उदासीनता, स्त्रियांची असुरक्षितता, महिला मंदिर प्रवेशाबद्दलचे वाद, वेश्या व्यवसाय, वाढते बलात्कार व अत्याचाराचे प्रमाण आणि सगळ्यात महत्वाचं स्त्री पुरुष प्रमाणातील असमानता या आणि अशा असंख्य समस्या निराकरण करण्यात आपण आजही असमर्थ ठरत आहोत. याचा अर्थ आम्हाला महापुरुषांचा विचार नीट समजून घेता आला नाही हे मात्र आपण कबूल केलंच पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या विचाराकडे मी येतोय. या देशामध्ये स्त्रियांना ज्याप्रमाणे या ठिकाणी शोषित करण्यात आलं त्याच्यानंतर अशा कल्पना म्हणजे अनेक प्रकारच्या थोतांड कल्पना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं इथल्या बहुजनांच्या माथ्यावर मारल्या. त्याच्यापैकी स्वर्ग आणि नरक ही सुद्धा एक फार महत्वाची एक कल्पना त्यांनी मांडली आणि इथल्या व्यवस्थेला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्या विरुद्ध बसवण्णांनी घेतलेली जी भूमिका आहे ते बसवण्णा असं म्हणतात की सदाचार हाच स्वर्ग आहे आणि अनाचार हाच नरक आहे. स्वर्ग कुठंतरी वर आणि नरक कुठंतरी खाली असं नाही. तर बसवण्णांच्याच वचनामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं, नोहेत हो भिन्न देवलोकनी मृत्यूलोक, सत्य भाषण देवलोक, मिथ्या बोल मृत्यूलोक, सदाचार हाच स्वर्ग, अनाचाराची नरक, उडल संगम देवा यास तुम्हीच प्रमाण. म्हणजे देवलोक मृत्यूलोक स्वर्ग नरक हे कुठेतरी वर खाली नसून आपल्या दैनंदिन जगण्यातून ते व्यक्त झाले पाहिजेत. आपले बोलणे सत्य असेल तर तेच खऱ्या अर्थानं देवलोक आहे. आपण खोटे बोलत असू तर तेच खऱ्या अर्थानं मृत्यूलोक म्हणजे मृत्यूलोक आहे. आपले आचरण चांगले असेल तर तोच स्वर्ग आहे आणि आपले आचरण वाईट असेल तर तिथेच नरक आहे. स्वर्ग निर्माण करायचा की नरकात जगायचे हे आपल्या हातात आहे हे बसवण्णांनी सांगितलं. आणि असा आशावाद आमच्या मनामध्ये निर्माण केला की बस पृथ्वीवरच खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वर्ग निर्माण करता येऊ शकतो. हा एक आशावाद बसवण्णांनी आमच्या मनामध्ये पेरला. ह्या दोनच बसवण्णांच्या वचनातील दोनच वाक्य, सदाचार हाची स्वर्ग, अनाचार हाची नरक, या दोन गोष्टी जरी आपल्या लक्षात ठेवल्या तर इथल्या व्यवस्थेने स्वर्ग नरकाबद्दल जे असंख्य धर्मग्रंथाची निर्मिती केली, कथा रचल्या, अनेक पुराणांची निर्मिती केली, ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे एकाच बॉलमध्ये जर आउट करायचं झालं तर बसवण्णांची ही दोन वचनं म्हणजे एका वचनातले दोन चरण आपल्याला पुरेसे आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे मी आपल्या समोर येतोय की बसवण्णांनी श्रमप्रतिष्ठा, श्रमाला एक फार मोठी प्रतिष्ठा त्याने निर्माण करून दिली. कारण या देशामध्ये वेगळ्या नजरेने आणि क्षुल्लक नजरेने ते पाहत होते. अशा व्यवस्थेमध्ये बसवण्णांनी कायकवे कैलास म्हणजे कायकच हे खऱ्या म्हणजे तुम्ही करताय ते श्रम हेच खऱ्या अर्थानं तुम्हाला प्राप्त झालेलं कैलास आहे अशी भूमिका ते या ठिकाणी घेतात. त्यांच्या एका वचनामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, असता कायकात तल्लीन घडे जरी गुरुदर्शन तरी तयाशी विसरावे, लिंग पूजेचेही भान नुरावे, जंगम जरी ठाकला पुढे ध्यान नच द्यावे तिकडे, कारण कायकची कैलास असल्या कारणे. बघा, आपण काम सोडतोय आणि वाटेल तर तीर्थयात्रा करणं, देवाला जाणं, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण काम सोडून आपलं सगळं वेळ, पैसा, आयुष्य सगळं खर्ची घालतो. तर या ठिकाणी बसवण्णा असं सांगतात, तुम्ही जर काम करत असाल आणि समोर जर तुमचा गुरु, ज्याला आपण एक मोठी परंपरा या व्यवस्थेनं एक मोठं वैभव दिलेलं आहे, ते जर समोर आले तर तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लिंग पूजा करत असाल म्हणजे पूजा करत असाल तरी तिकडे सुद्धा लक्ष देऊ नका. तुमच्या समोर जंगम आले म्हणजे अनेक सत्पुरुष कोणी आले असतील
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. केव्हा तुम्ही जर काय करत असाल म्हणजे तुमचं काम हे खऱ्या अर्थानं पहिल्यांदा महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे, त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी. कारण श्रमातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर होता येईल, खऱ्या अर्थानं आपल्याला स्वावलंबी होता येईल. कोण्या एका देशाच्या पंतप्रधानाने आत्मनिर्भरतेचा नारा दिला आणि देश आत्मनिर्भर झाला असं कधी शक्य नाही. ते फक्त पुराणामध्ये कथांमध्ये ठीक आहे, परंतु वास्तवामध्ये ते कधी शक्य नाही. त्याच्यासाठी कायक म्हणजे श्रम करावेच लागतात हे बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये ठासून सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे वेळ होत चाललेला आहे, आणखी बरेचसे मुद्दे मी आपल्या समोर मांडायचे आहेत, त्याच्यामुळे मी थोडक्यात पुढचे मुद्दे मी या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यानंतर बसवण्णा इथल्या वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेच्या बुरजावर फार मोठ्या प्रमाणामध्ये ते हल्ला करताना या ठिकाणी दिसून येतात. महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये कर्मठ मनुवादी व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह पुकारून कर्तिशील वर्णावनती पत्करून अपूर्व क्रांतिकारी आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आपण एक 2 शब्द नेहमी ऐकतो की डी क्लास आणि डी कास्ट, ह्या 2 ज्या संकल्पना आहेत, तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल. महात्मा गांधी एक विधान करत होते, मी वाचलेलं आहे, मला नक्की माहिती नाही, पण अशाच एका ग्रंथामध्ये मी वाचलोय की माझा जन्म पुढचा जर जन्म मला मिळायचा असेल तर तो हरिजनांच्या ह्याच्यामध्ये मिळू दे, असा एक विचार गांधींच्या साहित्यामध्ये विचारामध्ये कुठेतरी वाचायला मिळतो. बसवण्णांचं वेगळेपण मोठेपण याच्यामध्ये आहे की बसवण्णा पुढच्या जन्माची आशा करून हरिजनांच्या घरी जन्म होऊ दे असं म्हणत नाहीत. तर ते काय सांगतात त्यांच्या वचनातूनच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे गांधींच्याही पुढची जे आपण अनैतिक संबंध ज्यांना म्हणतो, अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या लोकांना आपण बेवारस किंवा काय वेगळ्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो, तर ती अवस्था बसवण्णांनी या ठिकाणी आपल्यावर स्वतःवर ओढून घेऊन ते सांगतात. चेन्नैयाच्या घरचा दासपुत्र, आपण नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चेन्नैया हे शब्द, चेन्नैया कक्का हे बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहेत. तर चेन्नैयाच्या घरचा नुसता पुत्र नाही, तर चेन्नैयाच्या घरच्या दासाचा पुत्र म्हणजे दासपुत्र, आणि कक्कय्याच्या घरची दासी कन्या म्हणजे कक्कय्याच्या घरात काम करणाऱ्या दाशीची कन्या, चेन्नैयाच्या घरात काम करणाऱ्या दासाचा पुत्र, हे दोघं गोवऱ्या वेचण्यासाठी रानात गेले म्हणजे शेतात गेले आणि तिथं त्यांनी संघ केला. त्या दोघांच्या पोटी जन्माला आलेला पुत्र मी आहे, कुडल संगम देवा. कुडल संगम देव याला साक्ष आहे असं बसवण्णा सांगतात. म्हणजे बसवण्णांचा कुडल संगम देव म्हणजे कुठल्या तरी मंदिरात दगडात ह्याच्यात असणारा नाही. बसवण्णांच्या ठिकाणी असलेली जी एक अंतप्रज्ञा होती त्याला बसवण्णांनी कुडल संगम देव म्हटलेला आहे. आणि त्याला साक्षी ठेवून ते सांगतात की हे दाशीपुत्र दाशी कन्या हे दोघं जे शेतात गेले तिथं त्यांनी संघ केला आणि त्या दोघांच्या पोटी मी जन्माला आलो, हे सांगण्याचं बसवण्णांचं जे धैर्य आहे त्याच्याविषयी महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारवंतांनी वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणून एवढंच सांगतो आणि मी पुढे जातो. कारण महात्मा बसवण्णांनी जशी वर्णव्यवस्था नाकारली तशी जाती व्यवस्थाही नाकारली. व्यक्तीच्या श्रमावरून त्यांची जात ठरवणे हा असमंजसपणा आहे हे त्यांनी सांगितलं. आणि याच्या पुढे जाऊन बसवण्णा असं सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणीही असो, कोणत्याही जातीत जन्मलेला असो, गुरु कारुण्य प्राप्त करून अंगावर लिंग धारण करून आचार क्रिया संपन्न झालेला महात्माच तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. म्हणजे ते कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे, त्याचं लिंग कोणतं आहे हे महत्वाचं नाही, तर त्याचा आचार म्हणजे त्याचं वागणं शुद्ध असेल, त्याचं बोलणं शुद्ध असेल, त्याचे विचार शुद्ध असतील आणि आचार शुद्ध असेल तर तो तिन्ही लोकांमध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे, तोच सत्यशोधक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ही भूमिका महात्मा बसवण्णांनी या ठिकाणी घेतली. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं, दाशीपुत्र असो वेशापुत्र असो, लिंग दीक्षा झाल्यानंतर त्याला म्हणजे जे दाशीपुत्र वेशापुत्र जे एकदा गळ्यात स्त्रीलिंग धारण केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष शिव मानेन, त्यांचं पूजन करेन, त्यांचा पादोदक प्रसाद स्वीकार करीन, ही भूमिका महात्मा बसवण्णांनी घेतली. ही किती पुरोगामी भूमिका आहे हे आपण याविषयीचं चिंतन करणं फार गरजेचं आहे.
त्याच्या पुढं एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर या ठिकाणी सांगून थांबतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या वेगवेगळ्या धर्मामध्ये व्रत, वैकल्य, नेम, वेगवेगळ्या महिलांना गुंतवून ठेवण्यासाठी अनेक विधी विधान, संस्कार, 16 सोमवार, शुक्रवारची पूजा, गुरुवारची पूजा, हरितालिकेचं व्रत आणि असे अनेक, म्हणजे माझ्यापेक्षा आपल्याला अनेक माहिती असतील जास्त, प्रत्येकाच्या घरामध्ये आपण हे पाहतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी धर्माच्या ह्याच्यामध्ये कोंबून याला एक पावित्र्य प्राप्त करून देऊन स्त्रियांचं मानसिक शोषण करण्याची जी प्रथा इथल्या व्यवस्थेने घालून दिलेली होती, त्याच्या विरोधात सुद्धा बसवादी शरणाने एक वेगळ्या दृष्टिकोनातून विद्रोह करून ती व्यवस्था हाणून पाडण्याचं काम कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. अशा प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्ध एक पर्यायी समर्थ अशी नवी समाज व्यवस्था बसवण्णांना निर्माण करायची होती. त्यामुळे त्याने अशा वेगवेगळ्या नव्या संकल्पना उदयास आणल्या. तुम्हाला माहितीसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कायक आणि दासोह हे जे शब्द आहेत ते कन्नड शब्द आहेत. बसवण्णांच्या पूर्वी हे शब्द कन्नड साहित्यामध्ये कुठेही तुम्हाला वाचायला मिळत नाहीत. अनुभव मंडप हा शब्द तुम्हाला कन्नड साहित्यामध्ये कुठेही वाचायला मिळत नाही. म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश हा आहे, बसवण्णांनी जे आपल्या साहित्याचं सौंदर्यशास्त्र असेल, स्वतंत्र स्वतःच्या विचाराची भाषा समृद्ध करणं किंवा स्वतंत्र भाषा निर्माण करणं, स्वतःचे शब्द निर्माण करणं, ही जी एक आता आपण अभ्यासतोय किंवा त्याच्याविषयी आपण प्रबोधन करतोय, अशी व्यवस्था बसवण्णांनी त्या काळामध्ये निर्माण करून असे भाषेच्या संदर्भात सुद्धा एक स्वतंत्र वेगळेपण त्यांचं दिसून येते. म्हणजे वेगवेगळ्या नव्या संकल्पना त्याने अस्तित्वात आणल्या आणि ज्या लोकप्रिय संकल्पना त्या काळामध्ये होत्या त्या संकल्पनेचा अर्थ त्यांनी बदलून या समाजामध्ये आपली एक नवी जी समाज व्यवस्था त्यांना निर्माण करायची होती, ते त्यांनी आपल्याला निर्माण केलेली दिसून येते. तुम्ही नेहमी ऐकत आहे व्रत, नेम आणि शील हे शब्द आपण नेहमी ऐकतो, परंतु आता रूढ समाजामध्ये या शब्दाकडे पाहताना जी व्यवस्था आपल्या नजरेसमोर येते ती व्यवस्था बदलून शरणांनी या शब्दांचा अर्थ कशा पद्धतीने घेतलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. शरणी अक्कम्मा नावाची एक शरणी आहे, ती असं म्हणते की अर्चन पूजन म्हणजे पूजा करणे, अर्चना करणे हे नेम नव्हे. म्हणजे बरेच लोक 16 सोमवारचं पूजा करणे एक नेम समजतात, 108 बिलोपत्री वाहणं एक नेम समजतात. म्हणजे असे वेगवेगळे नेम, मंत्र, तंत्र, जप हे सगळं करताना दिसून येतात. शरण हे सगळं नाकारतात. अर्चन पूजन नेम नव्हे, मंत्र तंत्र नेम नव्हे, धूप दीपारती नेम नव्हे. तर त्यांनी दिलेलं 2 शब्द पुढचे फार महत्वाचे आहेत मित्रांनो. ते सांगतात असं, परधन, परस्त्री आणि परदैव विमुख होऊन राहणेच खऱ्या अर्थाने नेम पहा हो. अशी एक वेगळी व्रताची संकल्पना, नेमाची संकल्पना शरणाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्या पुढचं आणखी एक नैतिक म्हणजे आपल्या जगण्याला नैतिक अधिष्ठान देण्याचं काम अशा लहान लहान संकल्पनेच्या माध्यमातून शरणाने कशा पद्धतीने केलेलं आहे बघा. ते पुढे असं म्हणतात, परस्त्री परधनाची निंदा न करणे हेच खरं व्रत आहे असं ते या ठिकाणी सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, सर्व भूतांच्या हितासक्तीत दया ठेवणे हाच खरा आचार आहे. स्वप्नात पाहू नये ते पाहिल्यास, आपण स्पर्शू नये ते स्पर्शिल्यास, आपण घेऊ नये ते घेतल्यास, सूक्ष्म तनूमधून त्यास काढून टाकणे हेच व्रत आहे. सूक्ष्म तनूमध्येही निंदेला थारा देऊ नये, घेतलेल्या व्रतात कष्ट झाले तरी सोडू नये हाच आचार. अंतरंगात व्रत, बहिरंगात आचार, या दोहोंचे पालन करणे हाच व्रताचार. अशी संकल्पना व्रताची, नेमाची या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे एक वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेने रूढ केलेले शब्द सुद्धा शरणांनी कशा पद्धतीने त्याचा नवा आविष्कार घडवून आणलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पंचांगाविषयी शरणांनी अनेक ठिकाणी कठोर त्याच्याविषयी प्रहार केले आहेत. यज्ञयागाचा त्यांनी तिरस्कार केलेला आहे. तुम्हाला एकच उदाहरण यज्ञयागाच्या संदर्भामध्ये सांगतो. शकुन असेल, अपशकुन असेल, तीर्थयात्रा, अशा बऱ्याच अनेक अंधश्रद्धा ज्या आपण आज म्हणतोय
त्या सगळ्यांविषयी बसवण्णांनी अनेक शरणांनी हे सगळं नाकारलेलं आपल्याला दिसून येईल. यज्ञयागाच्या संदर्भामध्ये एक मी बसवण्णांचं वचन सांगून पुढे जातोय. अग्निदेव म्हणून म्हणजे इथली जे काही लोक आहेत ते अग्नीला देव म्हणतात, त्यांच्याविषयी हे वचन आहे. अग्निदेव म्हणून हवी वाहणाऱ्या विप्रांचे घर जळत असताना, बघा लक्षपूर्वक आहे का, अग्निदेव म्हणून हवी वाहणाऱ्या विप्रांचे घर जळत असता मोहरीचे पाणी रस्त्यावरचे धूळ टाकून बोंब मारीत सर्वांना बोलावतो. कुडल संगम देवा वंदन सोडून अग्नीची निंदा करतात. म्हणजे जे लोक अग्नीची देव म्हणून पूजा करतात तोच अग्नी जर त्यांच्या घराला लागला तर मोहरीचं पाणी टाकतात, रस्त्याची धूळ टाकतात आणि त्या अग्नीची निंदा करतात. म्हणजे एकीकडे पूजा करायचं, एकीकडे त्याची स्तुती करायची आणि एकीकडे पूजा करायचं. हा जो वैदिकांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दुटप्पीपणा आहे तो बसवादी शरणांनी अशा पद्धतीनं पुढे आणलेला आपल्याला दिसून येतो. यज्ञयागाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. दक्षाचा यज्ञयाग चालावा म्हणून आजादी मुख्य सुरगण सारे मिळून येऊनी भोजनावर ताव मारती. तयांचे मुख पहा तोंड चुकवून भोजनास आलेल्या देवांचे होरपळलेले मुख पहा. नच खाता नेसता धुरांच्या तावडीत सापडून मरणाऱ्या ह्या बंधूंचा नाश पहा. कुडल संगम देवा. अशा पद्धतीने श्राद्धांविषयी ताईत गंडे दोरे अंगठ्या कोणता दिवस श्रेष्ठ व्रत वैकल्य या सगळ्यांविषयी वेगवेगळ्या वचनातून शरणांनी बसवांनांनी टीका केलेली आहे, त्याच्यावर प्रहार केलेला आहे. ते म्हणतात, सोमवार मंगळवार शिवरात्री म्हणून व्रत करणाऱ्या भक्तांनो मी कसे लिंग भक्ताच्या समान लेखू तुम्हा. कारण दिनश्रेष्ठ की लिंगश्रेष्ठ, म्हणजे तुम्ही ज्याची पूजा करताय ते लिंगश्रेष्ठ आहे की दिवसश्रेष्ठ आहे. दिवसश्रेष्ठ असेल तर त्याची पूजा का करताय असं म्हणत, म्हणजे सोमवार श्रेष्ठ आहे, इकडं तोंड करून बसू नका, इकडं तोंड करून बसा. दिवसांमध्ये भेद, दिशांमध्ये भेद, माणसांमध्ये भेद. एवढंच नाही, माणसातल्या अवयवामध्ये डावा हात उजवा त्याच्यामध्ये भेद, डावा डोळा फणफणला तर वेगळा आणि उजवा डोळा फणफणला तर वेगळं. म्हणजे या सगळ्या भेदाभेदाच्या विरुद्ध बसवण्णांनी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला चढवून ही सगळी व्यवस्था नेस्तनाबूत करण्याचं काम केलेलं आहे. शेवटचा एकच मुद्दा मी सांगतोय आणि थांबतो. सहपंक्ती भोजन आणि सहजीवन हे सुद्धा बसवण्णाने आपल्या प्रत्यक्ष कृतीतून या ठिकाणी दाखवून दिलेलं होतं. ही तुम्हाला माहिती असेल, हरळय्या म्हणजे पूर्वाश्रमीचे हरळय्या हे चांभार होते आणि मधुरस ही ब्राह्मण होते. आणि ब्राह्मणाचे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण, पूर्वाश्रमीचे चांभार हे खऱ्या अर्थानं बसवण्णांच्या विचारधारेप्रमाणे इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर ते लिंगायत झाले होते. पण लिंगायत झाल्यानंतर या दोघांनी आपल्या मुलामुलीचा विवाह अनुभव मंडपामध्ये सर्वांच्या संमतीने ठरवला आणि तो विवाह लावून दिला. परंतु इथल्या वैदिक व्यवस्थेला हा विवाह प्रतिलोम विवाह, कारण ब्राह्मणाची मुलगी होती आणि आपल्या दृष्टीने जरी ते ब्राह्मण चांभार राहिले नसते तरी वैदिकांनी याचं भांडवल केलं आणि हा प्रतिलोम विवाह आहे अशी धूम उठवून राजाचे कान भरून याच्याविषयी फार मोठा एक रक्तक्रांती घडवून आणण्याचं काम या ठिकाणी झालेलं होतं. म्हणूनच आमचे बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात, वेद थरारले. बघा, बसव क्रांतीनं या देशामध्ये जी प्रतिगामी लोकांची जी अवस्था झाली ती या वचनामधून त्यांनी व्यक्त केलेली आहे. वेद थरारले, शास्त्रे बाजूला हटली, तर्क अतर्क होऊन मूक झाले, आगमयी हटून दूर सरले. कारण फार महत्वाचं आहे का मित्रांनो. वेद थरारले कशामुळे झालं हे सगळं, शेवटी ते कारण देतात. म्हणजे वेद थरारले, शास्त्रे बाजूला हटले, तर्क अतर्क होऊन मूक झाले, आगम हटून दूर सरले. कारण आमच्या कुडल संगम देवाने मातंग चेन्नैयाच्या घरी भोजन केले. बघा, म्हणजे आपण अस्पृश्यांच्या घरात जर भोजन केलो तर इथली जी अनादी संस्कृती म्हणून सांगतात, श्रेष्ठ संस्कृती म्हणून सांगतात, विश्वगुरूची संस्कृती सांगतात, ती संस्कृती हादरली, थरारली, ती बाजूला हटली, मुकी झाली, दूर निघून गेली, पळून गेली. अशा प्रकारचं विधान बसवण्णा या ठिकाणी करतात. कारण बसवण्णा दलितांच्या घरी जाऊन जेवत होते. बसवण्णांच्या दृष्टीने ते दलित नव्हतेच, परंतु हे अशा प्रकारचं सहजीवन सहपंक्ती भोजन
बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये सहपंक्ती भोजन दररोज होत होतं. अशा प्रकारचं आपलं साहित्य आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळते. एवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन रोटीबेटी व्यवहार, मी आता जे उदाहरण सांगितलं त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी वचन रचना केलेली आहे. ते असं म्हणतात, जेवणे आणि जेवू घालणे यात शील नको म्हणते. म्हणजे आपण एकमेकांच्या घरी जेवतो ठीक आहे, परंतु ते काय म्हणतात पुढे बघा, पण स्वैरिक जुळविण्यात कुळाचा विचार करते, त्यांना कसे बरं भक्त म्हणू, त्यांना कसे बरे शहाणे म्हणू, असा प्रश्न शरणाने या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे जेवणामध्ये आपण कुळ शील विचार करत नाही, परंतु ज्यावेळेस स्वैरिक म्हणजे मुलगा देणं घेण्याचा विचार येतो त्यावेळेस मात्र आपण कुळ, जात, गोत्र, तुमचं जन्मनाव काय, जन्मतिथी कोणती, जन्मवेळ कोणती, या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. असं जर करत असतील लिंग धारण केलेले व्यक्ती तर त्यांना मी भक्त कसं म्हणावं, त्यांना शहाणं कसं म्हणू, असा सवाल बसवण्णा या ठिकाणी करतात. आणि सहजीवनापासून सहपंक्ती भोजनापासून सहजीवनापर्यंत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं, इथली व्यवस्था, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था जर तुम्हाला संपुष्टात आणायची असेल तर या देशामध्ये आंतरजाती विवाह झाले पाहिजेत. हेच स्वप्न, बाबासाहेबांचं स्वप्न महात्मा बसवण्णाने आम्हाला 12व्या शतकात कृतीरूपातून पूर्ण केलं. त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला बसवचरित्राकडं, बसवण्णांच्या जीवनाकडं आणि बसवण्णांच्या कार्याकडं या दृष्टीने आपल्याला पाहावं लागेल. आणि शेवटी वचन साहित्य म्हणजे ही सगळी क्रांती या ठिकाणी झाल्यानंतर इथल्या वैदिक व्यवस्थेला ती सहन न झाल्यामुळं जी प्रतिक्रांती निर्माण झाली, त्या प्रतिक्रांतीमध्ये शरणांनी आपलं स्वतःचं रक्त सांडून, स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन, स्वतःच्या प्राणार्पण करून वचन साहित्याचं रक्षण त्यांनी केलेलं आहे. मला तर म्हणजे माझ्या वाचनाप्रमाणे मी असं म्हणेन की जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानाच्या रक्षणासाठी, ज्ञानाच्या जतन करण्यासाठी जर कोणी स्वतःच्या प्राणाचं, लाखोच्या हजारोच्या संख्येने प्राणाचं बलिदान दिलेलं कोणतं जर आंदोलन असेल तर ते शरणांचं आंदोलन, बसवण्णांचं आंदोलन आपल्याला म्हणता येईल. कारण वचन साहित्य म्हणजे आजच्या बिदर जिल्हा बसव कल्याण जे लातूर उदगीरच्या जवळ येते, आपल्या महाराष्ट्रातल्या भाषेत सांगायचं झालं, तिथून तर कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरकडच्या बेळगाव तालुक्यामध्ये उळवी म्हणून जे गाव आहे दांडेली तालुक्यामध्ये, तिथपर्यंत ज्यांना जेवढं ओझं उचलेल तेवढं वचन साहित्याचे गठ्ठे घेऊन एवढा मोठा प्रवास, आणि बिज्जळाचं सैन्य पाठीशी लागलेलं होतं, त्या पाठीशी लागलेल्या सैन्यांशी शह देत त्यांच्याशी युद्ध करत अनेक ठिकाणी आमचे मडिवाळ माचीदेव, डोहार कक्कय्या हे वाटेतच शहीद झाले, वाटेतच त्याने आपलं बलिदान दिलं आणि वचन साहित्याचं रक्षण केलेलं आहे. म्हणूनच आज केवळ वचन साहित्याचं रक्षण केल्यामुळंच आज मला बसवण्णांच्या विषयी बोलणं शक्य झालेलं आहे आणि तुम्हाला बसवण्णांच्या विषयी ऐकणं शक्य झालेलं आहे. म्हणून नंतरच्या काळामध्ये डॉक्टर फगू हाळकट्टी असतील, अनेक विद्वान डॉक्टर एम कलबुर्गी असतील, यांनी कन्नडमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या साहित्याचं संशोधन, प्रकाशन, परिष्करण, संपादन फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आणि हे सगळं कन्नडमध्ये असलेलं साहित्य महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम, मराठी भाषेतून पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आज आपण त्यांच्या आठवण या ठिकाणी केलीच पाहिजे. जी महाराष्ट्र बसव परिषद, बालकीच्या हिरेमठ संस्थांच्या वतीनं जी महाराष्ट्र बसव परिषद चालते, त्या बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी, त्यांनी अनिशच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सुद्धा आहेत. त्यांनी हे साहित्य कन्नड मधलं फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठीत आणण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ते साहित्य या मराठीमध्ये त्यांनी आणलेलं आहे. आजपर्यंत जवळजवळ 175 पुस्तकं वेगवेगळ्या टायटलची मराठीमध्ये त्यांनी आणलेली आहेत. कर्नाटक सरकारने प्रकाशित केलेल्या जे वचन साहित्याचे 15 खंड आणि सुमारे त्याच्यातले 22,000 आता 18,000 वचनं बसव परिषदेच्या वतीनं मराठीमध्ये आलेले आहेत. असं एक मोठं क्रांतिकार्य या महाराष्ट्र बसव परिषदेच्या वतीनं सुरू आहे. आणि हे कार्य करत असताना महाराष्ट्रातले वेगवेगळे पुरोगामी चळवळी, विशेषतः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, अशा त्याच्यानंतर पुन्हा संभाजी ब्रिगेड असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, तुकोबाराय साहित्य परिषद असेल, किंवा अशा वेगवेगळ्या पुरोगामी जे बाबा बुद्ध
फुले, शाहू, आंबेडकर ह्या सर्व विचार मांडणाऱ्या लोकांनी सुद्धा आज बसवण्णांच्या विचाराकडं एक नव्या दृष्टीनं ते पाहत आहेत. हे आमच्यासाठी अत्यंत आनंददायी गोष्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आणि खऱ्या अर्थानं आज अशा कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल, जिवंत जगायचं असेल, तर महापुरुषांचे, अशा सत्यशोधकांचे विचारच आपल्याला खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरणारे आहेत. म्हणून पुन्हा पुन्हा अशा महापुरुषांचे विचार आपण ऐकावेत आणि ते विचार कृतीरूपातून साकार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा असं मी आपल्या समोर या ठिकाणी नम्रपणे आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला, वास्तविक मी काय मोठा व्याख्याता, अभ्यासक असं काही नसताना सुद्धा आपण माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला आपल्या एका मोठ्या विचारपीठावर बोलवून बसवण्णांचे विचार या ठिकाणी सांगण्याची संधी दिलात, त्याबद्दल मी पुनश्च शतशः बेलापूर अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्या सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. विशेषतः राजू देशपांडे सर यांचं सुद्धा मी मनपासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण घराघरामध्ये बसून झूम च्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, आपण जे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी वेळ दिलेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुनश्च आपण ही संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि बेलापूर शाखेचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. सर्वांना शरणार्थी. संयोजकांना विनंती आहे, वेळ असेल आणि जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण चर्चा करायला हरकत नाही. रेखाताईंनी पुढचा कार्यक्रम काय ते सांगावं. हो सर, अतिशय धन्यवाद. म्हणजे इथे प्रतिक्रिया तर अनेक आलेल्याच आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मांडणी आपली झालेली आहे. आणि इथे प्रतिक्रियाही आलेल्या आहेत आणि प्रश्नही आलेले आहेत. कारण तो समाजाचा आणि प्रश्नाचं करायचे संयोजन, त्याच्यासाठी मी बेलापूर शाखेचे सचिव विजय खरात यांना विनंती करते की त्यांनी पुढचं समारोपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं. धन्यवाद. धन्यवाद रेखाताई. सगळ्यात प्रथम मी बेलापूर शाखेच्या वतीने जुबेर सर आपले खूप मनापासून इथे मी आभार व्यक्त करतो. खरं तर रेखाताई देशने जेव्हा तुमची ओळख करून दिलेली त्याचवेळी आम्हाला एक खात्री पटली होती की आजचा विषय हा खूप वेगळा होणार आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण मांडलेले आजच्या विषयाला होणार आहे. ज्या पद्धतीने तुमचं लिखाण आणि ज्या पद्धतीने जे पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही जे कार्य करत आहात परिषदेच्या माध्यमातून वगैरे, त्यातून आम्हाला खरंच खात्री पटली की आजच्या व्याख्याने खूप वेगळं आणि अविस्मरणीय होणार आहे. आणि अगदी तसंच झालं. गेले सव्वा तास तुम्ही अगदी न थांबता न अडखळता अतिशय समर्पकपणे महात्मा बसवेश्वर यांची वचनं, त्यांचे अभंग हे तुम्ही आम्हाला आमच्या समोर मांडलीत. तुम्ही अतिशय समजावून सांगितलेत आणि अतिशय बारकावे तुम्ही ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून मांडले. ते खूपच अविस्मरणीय आहे. आणि आजच्या व्याख्यानाचा सगळ्यात मोठा जर बघायला गेलं तर नेमका उपयोग असा झाला की आपण नेहमी वेगवेगळ्या संत महापुरुषांची वचनं आणि अभंग वाचत असतो, अनुभवत असतो. महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी संत परंपरा आहे. संत तुकारामांपासून, नामदेवांपासून अनेक परंपरा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. अख्ख्या देशभरामध्ये मग चारवाकपासून ते अनेक परंपरा आपण सगळी बघतो. संत बसवेश्वरांबद्दल फार कमी माहिती मला वाटतं आजच्या तरुण पिढीमध्ये आहे. ज्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलतो की अतिशय थोडकी माहिती जी कुठे इंटरनेटवरती आणि जिथे कुठे ती अभ्यासक्रमातून आलेली असेल त्यातून ती कुठेतरी महात्मा बसवेश्वरांची माहिती कुठेतरी समोर येते. परंतु आपल्या मांडण्यामधून ज्या पद्धतीने महात्मा बसवेश्वर यांची जी तुम्ही जी विचार मांडलेले आहेत, त्यांचे जे अभंग, त्यांचे जे वचने मांडलेले आहेत ते फार वेगळे आहेत. आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने धर्माची जी संकल्पना पुढे येते, ज्या आक्रमक पद्धतीने धर्माची जी रूढीपणा त्याला कुठेतरी प्रतिउत्तर म्हणून, प्रतिसाद म्हणून मला असं वाटतं की बसवेश्वरांचे जे विचार आहेत हे त्यांनी ज्या धर्मातल्या रूढी परंपरावरती ओढलेले ताशेरे असतील किंवा ज्या नाकारलेल्या असतील गोष्टी, ते विचार कुठेतरी समोर येण्याची खूप गरज आहे. तुम्ही शेवटी खूप चांगलं वाक्य उच्चारलं की आजच्या या परिस्थितीमध्ये जर आपल्याला जगायचं असेल
तर कुठेतरी ह्या महापुरुषांचे विचार आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. हे मी या दृष्टिकोनातून बघतो. याचं विश्लेषण मी या पद्धतीने करतो की ज्या पद्धतीने आज आपल्यावरती भडीमार होतोय, वेगवेगळ्या पद्धतीचा भडीमार होतोय, कुठेतरी विभाजनवादी वृत्तीची कुठेतरी समोर येत आहे, कुठेतरी भेदभावाचे जे राजकारण आपल्या समोर कुठेतरी समोर येत आहे, आणि त्यातून सर्वसामान्य माणसं किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, त्याला कुठेतरी मला वाटतं एकत्र आणण्याचं काम हे समतावादी समानतावादी विचार मानणारे जे महापुरुष आहेत त्यांचे विचार खूप कारणीभूत ठरतील असं मला वाटतं. आणि आजची जी तरुण पिढी जी कुठेतरी मला स्वतःला असं वाटतं की भरकटलेली आहे, त्या भरकटलेल्या तरुणाईला एका दिशेला आणण्यासाठी अगदी संत तुकारामापासून ते अगदी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे संत आणि महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार हे नक्कीच उपयोगी पडतील असं मला वाटतं. मगाशी कोणतरी चॅट बॉक्समध्ये टाकलं की संत बसवेश्वर महाराज हे दक्षिणेचे बुद्ध आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे जे विचारसरणी बसवेश्वरांनी मांडली आणि जी खूप सखोलपणे आणि अतिशय बारकाईने आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अतिशय सहज आणि सोप्या भाषेत मांडली. तर तुम्ही मगाशी एक वक्तव्य केलं होतं की मी काय फार मोठा व्याख्याता नाहीये, पण माझं मत वेगळं आहे. तुम्ही अतिशय सहज आणि सोप्या भाषेत मांडणारे एक प्रभावी वक्ते आहात. फार बोजड थँक्यू शब्द सर, न वापरता, थँक्यू. फार पुस्तकी भाषा न वापरता संत बसवेश्वरांचे जे छोटे छोटे जी वचन आहेत त्या वचनांचं स्पष्टीकरण देऊन ते उलगडून तुम्ही जे आमच्या पुढे बसवेश्वर मांडलेले आहेत, मला वाटतं हे अजून कोणी दुसरं कोणी व्यक्ती इथे मांडू शकणार नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुमचे खरंच मनापासून सर आभार व्यक्त करतो. एक अतिशय वेगळा तो सत्यश्वरांची व्याख्यान मांडण्याचा हा उद्देश नेमका हाच आहे की जे कुठे जी व्यक्ती आहे, जे कोणी महापुरुष आहेत, जे महामानव आहेत, जे कुठेतरी आजच्या पिढीला माहीत नाही, त्यांचे विचार ठाऊक नाहीत, अशा व्यक्तींचे पैलू, अशा व्यक्तींचे विचार जे कुठे अडगळीत गेले ते समोर आणणं आणि त्या विचारांना घेऊन कुठेतरी कृती करणं, या अनुषंगाने सत्य शोधक व्याख्यान मला हा मुख्य उद्देश आहे. आणि मला वाटतं आजचे जे व्याख्यान आहे ते इतर जे व्याख्यान होतं त्या व्याख्यानासारखंच इतकं प्रभावी आणि महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सर तुमचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे थँक्यू सर, थँक्यू. यापुढे सुद्धा तुम्ही आमच्यासोबत राहाल. आजचे जे व्याख्यान आहे ते आम्ही रेकॉर्ड केले, त्यामुळे ते अनेकांना उपलब्ध होईलच. पण याच्या पुढेही माझी पण तुम्हाला विनंती राहील आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या वतीने मी हे आवाहनही करेल अनेक लोकांना की जिथे कुठे शक्य असेल तिथे तुम्ही जुबेर सरांना बोलवा. महात्मा बसवेश्वरांचे विचार हे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचे आहेत. मगाशी मी चॅटमध्ये वाचलं की लिंगायत समाजामध्ये ते विचार प्रसंग खूप आवश्यक आहे. पण किंबहुना मला असं वाटतं की निवड लिंगायत समाज नाहीये, तर सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विचार पोहोचणं गरजेचं आहे. कारण हा समतेचा, समानतेचा आणि धर्मामधल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा नाकारण्याचा जो विचार आहे तो विचार सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा. जसं मराठीमध्ये आपण तुकारामाला विद्रोही म्हणतो, मला वाटतं बसवेश्वर सुद्धा ह्या त्या दृष्टिकोनातून एक विद्रोही म्हणायला हवे. त्यांनी ज्या पद्धतीने 12व्या शतकामध्ये तिथे धर्माचा फार मोठा पगडा होता, तिथे अशा अनुषंगाने ही मांडणी केली, तर ही मांडणी सुद्धा मला वाटतं त्या काळची एक विद्रोही भूमिका होती असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. तर पुन्हा एकदा मी तुमचं खरंच मनापासून इथे आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूपच छान प्रकारे मांडणी केली. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही वाचलं, खूप अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत की खूप अभ्यासपूर्ण मांडणी, खूप सखोल मांडणी तुम्ही केलेली आहेत. तर निश्चितपणे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे जे उपस्थित जे लोक आहेत ज्याच्यावर अनेक मान्यवर आहेत, अनेक अभ्यासू व्यक्ती आहेत, तर त्यांचे मी इथे मनापासून इथे आभार व्यक्त करतो. सातत्याने बेलापूर शाखेच्या या सत्यशोधक व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला जोडत असतात आणि सातत्याने ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा सुद्धा मनापासून इथे आभार मानतो मी. आणि त्याचप्रमाणे या पुढच्या सुद्धा व्याख्यानमालाच्या अनुषंगाने तुम्ही आमच्यासोबत जोडत राहा. जिथे कुठे शक्य तिथे अशा प्रकारचं सत्र तुम्ही आयोजित करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण विचार घेऊन जाऊया असं मी इथे आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून इथे धन्यवाद मानून आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. बरं, एक प्रश्न आलेला आहे सर, तो तुम्हाला विचारू का? हा विचारा सर, विचारा. हो हो, काही प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न विचारतो. जास्त नाही, हो हो, निश्चित. एक मिनिट. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत, अर्थातच समारोप झालेला पण तरी आपण प्रश्न घेऊया. ओके, एक प्रश्न असा आहे सर की लिंगायत आणि वीरशैव लिंगायत यामधील फरक समजावून सांगा.
पुन्हा बसवण्णाच्या समतेवर आधारित असलेला धर्म पुन्हा वैदिक धर्माच्या वाटेवर चालला आहे का असं आपल्याला वाटत नाही का, असा एक हा प्रश्न सर. प्राध्यापक अशोक कदम यांनी विचारलेला आहे. हा एक प्रश्न तुम्ही इथे घ्या, त्याचं उत्तर द्या, तोपर्यंत मी दुसरा प्रश्न बघतो. ओके सर, ओके. सर हा विषय म्हणजे कमी वेळेमध्ये व्यवस्थित समजून सांगणं फार कठीण आहे. तुम्हाला एकाच वाक्यात सांगायचं झालं तर वीरशैव ही प्रतिगामी परंपरा मानणारी व्यवस्था आहे आणि लिंगायत ही पुरोगामी परंपरा मानणारी व्यवस्था आहे. दुसरा फरक असा, वीरशैव ही हिंदूंमधली, स्वतःला ते हिंदू समजतात, ते आगम शास्त्र वेदाध्ययन ते करतात, परंतु लिंगायत यांना वेद मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, तर्क हे म्हणजे वैदिक धर्मग्रंथ जे म्हणतो त्या सगळ्याचं ते नकार करतात. वैदिक बहुदेव वीरशैव बहुदेव उपासना करतात. लिंगायतांमध्ये बहुदेव उपासनेचं कुठलाही थारा, बहुदेव उपासनेला त्याच्यामध्ये कुठलंही महत्व किंवा हे दिलेलं नाही. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर वीरशैव ही एक प्रतिगामी व्यवस्था आहे, तर लिंगायत ही पुरोगामी व्यवस्था आहे. आणि हे दोन्ही पूर्व पश्चिम एवढे भिन्न असलेले विचार आहेत. पण आता ते कशा पद्धतीनं त्याचं लिंगायत विचारधारेचं वीरशैवीकरण होत गेलं हा एक वेगळा विषय आहे. तर तुमचा आवाज आणखी तुकारामांच्या विचारांचं वैदिकीकरण झालं, एकंदरीत वारकरी विचारांचं वैदिकीकरण झालं. त्याच पद्धत सर आवाज म्यूट झालाय का? जे एका ह्याच्यामध्ये तात्विक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या अत्यंत खूप भिन्नता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा विषय स्वतंत्र विषय आणि एक तासभर त्याच्याविषयी आपल्याला बोलता येईल. तुम्ही पर्सनली माझ्याशी माझा नंबर घेऊन जर तुम्ही कॉन्टॅक्ट कराल किंवा मला नंबर द्या, मी तुमच्याशी त्याच्याविषयी स्वतंत्र बोलेन. तर दुसरा प्रश्न घ्या सर. दुसरा प्रश्न असा आहे, तो नरेंद्र लांजेवार सरांनी विचारलाय की आज लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावरती पूजा अर्चा आणि महंतशाहीच्या आहारी गेलेला आहे का, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. होय होय. आणि आता शेवटी कसं आहे सर, कुठलाही समाज आजच्या समाजाकडे बघून आपण महापुरुषांच्या विचारांची म्हणजे सांगड घालू शकत नाही, कारण एवढे आपण भरकटलेले आहोत महापुरुषांच्या विचारापासून. मग तो लिंगायत समाजच नाही, पण लिंगायत समाजाविषयी जर सांगायचं झालं तर निश्चितच महात्मा बसवण्णांचे विचार हे कन्नड भाषेमध्ये 800 वर्ष जवळजवळ बंदिस्त होते. महात्मा बसवण्णांच्या विचाराची आता आम्हाला कुठं चाहूल लागलेली आहे लिंगायत समाजाला. मग तो कर्नाटकातला असेल, त्यातल्या जो महाराष्ट्रातला असेल, कारण भाषेच्या अडचणीमुळे बसवण्णा आम्हाला समजलेच नव्हते. जसं बुद्धांना विष्णूचा अवतार मानलं गेलं, त्याच पद्धतीने बसवण्णांना सुद्धा शिवांमध्ये का नंदीचा अवतार संबोधून त्याचं वैदिकीकरण करण्यात आलं होतं. परंतु आज बसवण्णांचे विचार ज्या प्रमाणामध्ये लिंगायत समाजामध्ये पसरत आहेत त्या प्रमाणामध्ये या समाजामध्ये चांगल्या सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो आहे. कारण मी सामान्य पातळीवर काम करणारा एक कार्यकर्ता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी बसव विचार पद्धतीनं, म्हणजे जसं सत्यशोधक पद्धतीनं विवाह वेगवेगळे संस्कार करतात, तसं आम्ही बसवेश्वरांच्या विचार पद्धतीनं विवाह पद्धती करतोय. ते घराचं वास्तुशांती असेल किंवा वेगवेगळे आपण दैनंदिन जीवनातले जे संस्कार असतील ते पूर्णपणे आता बसव पद्धतीनं करणारी एक तरुणांची पिढी निर्माण होत आहे. आणि समाज सुद्धा तो संतपणे सावकाशपणे तो स्वीकारत आहे. हे आपल्याला या ठिकाणी या लांजेवार सरांना एवढं उत्तर अपेक्षित आहे असं मला वाटते. ओके सर, नक्की नक्की. एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो मी. गणेश गांजरे सर म्हणून आहेत, तर त्यांनी आपलं मतही मांडलेलं आहे की सर समाजातील नवयुवकांना महात्मा बसवेश्वर व आपल्या धर्माबाबत कुतूहल आहे, पण शोकांतिक काय आहे की त्यांचं ज्ञान बहुतेकाला नाहीये. तर त्याबाबत कुठल्या योग्य माहिती कोणत्या साहित्यातून मिळेल हे माहित नाही. तर त्यांनी प्रश्न विचारलाय की कृपया आपण मराठीमध्ये उपलब्ध असलेले समाजाचे साहित्य तसेच महात्मा बसवेश्वर यांचे साहित्य कोणते व ते कसे प्राप्त करता येईल याकरता मार्गदर्शन करावे, असं एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. नाही, आता मराठीमध्ये बरचसं साहित्य आलेलं आहे सर. आताच मी त्याचा उल्लेख केला. महाराष्ट्र बसव परिषद म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेनं 175 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि त्यांचं काम निरंतरपणे सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100 पुस्तकांचं
पुनर्प्रकाशन म्हणजे त्याची 8वी आवृत्ती 9वी आवृत्ती असं सुद्धा त्याची प्रकाशित झालेली आहेत. तर तुम्हाला बसवण्णांचं कुठलंही साहित्य मिळवायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला ती घरपोच पाठवण्याची व्यवस्था करेन. ओके सर, नक्की नक्की. फक्त एक शेवटचा प्रश्न घेतो. डॉक्टर दीपक माने यांनी विचारलेला आहे की पंचांगाबाबत एक वचन कृपया सांगावे. पंचांगाबाबत ओके, एकच मिनिट. पंचांगासंबंधी बसवण्णांची अनेक वचनं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मी एक छोटंसं वचन सांगतो, कारण पंचांग म्हणजे काय याची सुद्धा व्याख्या शरणांनी केलेली आहे त्या वेगवेगळ्या वचनांमध्ये. त्याच्यापेक्षा मी एक छोटं वचन बसवण्णांचं या ठिकाणी सांगतोय. पंचांग पंचांग म्हणून कळवळून ज्योतिषाला बोलावून हात जोडून दक्षिणा पान सुपारी देऊन त्यांचे वाक्य म्हणजे कार्यसिद्धीच समजून त्यांच्या तोंडातील तांबूल खाणाऱ्या वराहांना काय माहीत शिवाचार काय असतो ते. पंचांग शब्दाचा अर्थही सांगता न येणारे ज्योतिषी नाश पावले. विचारणे न जाणता सगळे वडीलधारे गेले नरकात. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे बसवण्णांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पंचांग पाहूनच रामाचं लग्न झालं होतं तर राम वनवासात काय गेला. पंचांग पाहूनच महाभारतामध्ये ज्या घटना घडतात त्या होतात तर पांडवांचं पराजय का झाला. अशी अनेक उदाहरणं ते देतात. मी पर्टिक्युलर त्याच्याविषयीची अनेक वचनं पंचांगांसंबंधीची सांगतोय. सरांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. ती वचनं मी शोधून तुम्हाला सांगेन. थँक्यू. सर फक्त एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूया. तेजस वाघमारे यांनी प्रश्न विचारला की कुंडल संगम देवा याचा नेमका अर्थ काय. हॅलो, कुंडल संगम देवा याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न विचारलाय. कोणता सर, कोणता कुडल संगम देवा याचा नेमका अर्थ काय. याचा आवाज येतो माझा. ओके. आता कुडल संगम देवा म्हणजे शरणांच्या वचनाचं वैशिष्ट्य कसं आहे सर. ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण वारकरी संतांचे अभंग वाचतो आणि त्या संतांच्या शेवटी ज्या संतांचा अभंग आहे त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जसं तुकाराम महाराजांचा अभंग असेल तर तुका म्हणे. अनेक दुसऱ्या संतांचे अभंग असतील, समजा ज्ञानेश्वरांचा असेल तर बाप रुक्मा देवीवरू किंवा ज्ञानदेव म्हणे, असं जे पाहायला मिळतं. तशा पद्धतीनं शरणांची जी वचनं आहेत, बसवण्णांचं जे वचन आहे त्या वचनाचं अंकित त्याला म्हटलं जाते. त्या वचनाची मुद्रा म्हटली जाते ती कुडल संगम देवा या नावाची अंकित आहे. ते कुडल संगम देवा ज्या वचनाच्या शेवटी येईल किंवा ज्या वचनाच्या मध्ये येईल ते वचन महात्मा बसवण्णांचं आहे. ही वचन ओळखण्याची एक पद्धत आपल्याला म्हणता येईल. आणि आता बहुतांश विद्वान लोक काय करतात की कुडल संगम देव म्हणजे कुडल संगम म्हणून एक क्षेत्र आहे कर्नाटकामध्ये, बागलकोट जिल्ह्यामध्ये. तिथला देव म्हणजे बसवण्णांनी कुडल संगम देव असा संबोधलेला आहे. परंतु वास्तवामध्ये तसा त्याचा अर्थ नाही. तर कुडल संगम देव म्हणजे बसवण्णांनी जे देहालाच देवालय मानलं आणि आपल्या आत असलेलं जे काही एक चैतन्य असेल किंवा महात्मा फुलेंनी ज्यांना निर्मिक संबोधलेलं आहे तशाच पद्धतीनं बसवण्णांनी कुडल संगम देवाची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. सरांचं समाधान झालं नसेल तर, कारण सगळ्यांचा वेळ घेण्यापेक्षा आपण व्यक्तिगत चर्चा करूया. हो नक्की सर. तुमचा नंबर सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. तर निश्चितपणे मी उपस्थितांना इथे विनंती करेल की अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट सरांशी मोबाईलवरती बोलून आपल्या शंका निरसन करू शकतो. मी दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांची की प्रश्न चॅट बॉक्स मध्ये होते. माझा थोडा गैरसमज झाला की प्रश्न न घेता समारोप करूया. त्या अनुषंगाने मी समारोपाला सुरुवात केली. पण परंतु आपण खूप चांगल्या प्रकारे प्रश्नांना उत्तर दिली. आणि सर निश्चितपणे जी काही मनावरील शंका असतील, प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्हाला फोन करून अजून अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा सर मी तुमच्या मनापासून इथे आभार व्यक्त करतो. आणि तसेच जे उपस्थित आहेत त्या उपस्थितांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. ओके सर.